गोष्टी कधीही घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. असाच दशावतारातील एक अजातशत्रू राजा म्हणजेच उदयराणे कोल्हस्कर. वयाच्या 15व्या वर्षी दशावतारात उदय झालेल्या उदयराणे कोल्हस्कर यांनी आपले वडील बंधू दादाराणे कोल्हस्कर यांना गुरुस्थानी मानत दशावतारास सुरुवात केली. शांत स्वभाव, कोणतीही भूमिका करण्याची तयारी, कोणी लहान असो वा मोठा, अनुभवी असो वा नवीन, शिकण्याची तत्परता यामुळे अनेक दिग्गज कलावंताच्या गळ्यातील ताईत बनण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले. दशावतारात 3 तास राजा म्हणून सगळेच मिरवतात, पण मनाने राजा होणं खूपच कमी लोकांना जमते. अशा या दशावतार रंगभूमीवर जवळपास 40 वर्ष आपले राजेपण सिद्ध करत आपला लौकिक निर्विवाद राखणाऱ्या या मोठ्या दिलाच्या अजातशत्रू राजास आमचा मानाचा मुजरा आणि पुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या स्टुडिओत आज आपण अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. खरं तर कोकणच्या कलांचा शोध घेता घेता दशावतार, भजन संस्कृती, त्याचबरोबर कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैलांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ हा आमच्या कोकणच्या सगळा जिव्हाळ्याचा विषय. आज आपण अनेक लोककलावंतांना भेटलो, त्याच्याशी हितगुज केल्या, त्यांची सुखदुःख जाणून घेतली. पण असे काही कलावंत आहेत जे लौकिकाच्या शिखरावर जाऊन सुद्धा आजही त्यांची पाय जे आहेत ते जमिनीवरच आहे. अगदी वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी दशावतारामध्ये पदार्पण केलं आणि आज जवळपास 30 वर्ष ज्यांनी दशावतार कलाक्षेत्राची मनोभावे सेवा केली आणि आपल्या लौकिकाला उच्चतम शिखरावर विराजमान केलं. वीर बब्रुवाहन, महारथी कर्ण, कृष्ण अशा बरोबरच ज्यांची परशुही व्यक्तिरेखा लोकांनी डोक्यावर घेतली आणि अनेक लोक त्यांना आवडीनं परशु या नावानंच, या टोपण नावानं हाक मारतात आणि त्यांच्या कलेचा आदर करतात. अशा लौकिक प्राप्त कलावंतांना ज्याचे आपण अनेक दिवस वाट बघत होता, अर्थात त्यांचं बिझी शेड्यूल यामुळे ते आपल्याला भेटायला आले नव्हते, पण आज आपला व्यस्त वेळापत्रकामधला वेळ काढून जे आपल्याला भेटायला आलेले आहेत, आपल्याशी हितगुज करणार आहे आणि दशावतारामध्ये त्यांचा जो प्रवास आहे, त्यांनी केलेले जो संघर्ष आहे, तो संघर्ष आजचं दशावतार, कालचं दशावतार आणि उद्याचं दशावतार कसं असेल, या सगळ्याच प्रश्नाचं विवेचन आपण ज्यांच्या माध्यमातून आज करणार आहोत ते दशावतारातील अजातशत्रू राजा अर्थात उदयराणे कोल्हस्कर आज आपल्या प्रहारच्या भेटीला आलेले आहेत. मी मायबाप रसिकांच्या वतीनं आणि प्रहारच्या वतीनं सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. प्रथम एक कलावंत म्हणून मी आभार मानतोय या प्रहारच्या स्टुडिओचे, प्रहारतील सर्व मंडळींचे आभार मानतोय की आज ही संधी दिलात आणि माझा जीवन प्रवास किंवा या दशावतार कला क्षेत्रात तुम्ही प्रवेश केला ते मांडण्यासाठी संधी दिला. त्याचबरोबर आज मला देवे म्हणून पाहतात, तो प्रेक्षक वर्ग असू दे किंवा रसिक मायबाप, आणि या रसिक मायबापांचे खरे आशीर्वाद आमच्या कलावंताच्या मागे असतात, त्यांचेही आभार मानतोय. आणि मी माझा जीवन प्रवास या दशावतारातील कसा झाला या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार. पहिलं एकदा खरंच तुमचं मनपूर्वक स्वागत. एका दिग्गज कलावंतांना भेटल्याचा जो काही आनंद आहे, तो आनंद आज मला अनुभवता आला, त्यामुळे मी प्रहारचे त्रिवार धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या टीमचा सदस्य असला तरी. कारण तुमच्यासारख्या कला तपस्वी बरोबर जेव्हा आपण भेटतो तेव्हा एक आनंद होतो, हा परमानंद असतो. त्यामुळे माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, मी बऱ्याच दशावतारी कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती घेत असताना अनेक दशावतारी कलावंत शाळेमधून उदयास आले. म्हणजे काही लोकांनी प्राथमिक शाळेत आपल्या चेहऱ्याला रंग पासला, काही हायस्कूल मध्ये रंग पासला, काही कॉलेज जीवनामध्ये रंग पासला. मग तुम्ही यामध्ये हा जो रंग आहे तो कधी चेहऱ्याला लावला? खरं सांगायचं म्हणजे मी मराठी शाळेत असू दे किंवा हायस्कूल मध्ये असू दे, कारण मी 8वी पास झालो आणि शाळा सोडली. कारण 8वीत असताना
माझे वडील म्हणजे ज्यांनी आपलं आयुष्य दशावतारी कलेसाठी अर्पिलं ते म्हणजे माझे वडील. हम्म. ते मी 8वी असताना आम्हा सोडून गेले आणि 8वी पास झालो त्यानंतर 9वीत मी गेलो नाही असं नाही, पण 1 महिना गेलो आणि मी शाळा सोडली. पण सांगायचं तात्पर्य की मी शाळेत कधीही भाग कुठल्या कार्यक्रमात कधीच घेतला नाहीये. माझी एंट्री ही दशावतारातच प्रथम झाली. म्हणजे शाळेत भाग न घेणारा मुलगा डायरेक्ट दशावतारात कसा काय आला? नाही काय, पहिली गोष्ट म्हणजे आधी आमची दशावतार आमचं ते घराणं आहे ते पूर्वंपार म्हणजे आमचे आजोबा दशावतार क्षेत्रात काम करायचे. माझे वडील म्हणजे बाबा कोनसकर आणि माझे काका म्हणजे गणपत राणे तेही काम करायचे. त्याच्यानंतर ही आमची तिसरी पिढी म्हणजे हे रक्तातच दशावतार आहेत. त्यामुळे एक आवड झाली आणि त्यावेळी म्हणजे योगायोग कसा होता तो, बाबा गेले त्या वर्षी म्हणजे दादा दशावतार झाला म्हणजे भाऊ माझे बंधू हा. दादा कोणसकर. आणि मला वाटलं आता शाळा मी सोडली, आपण काय शेतीत करायचो आणि म्हटलं दशावतारात यायचं म्हणून मी दादांना म्हटलं मलाही पण दशावतारात काम करायचं आहे. म्हणजे एक आवड झाली आणि त्यामुळे या दशावतारी कार्यक्षेत्रात आपण प्रवेश केला. आता हा प्रवेश करत असताना काय झालं ते तुम्हाला सांगतोय. ज्यावेळी हे वाटलं कारण दशावतार साधन नव्हे, बरोबर, सहज बोलताना काय आम्ही म्हणजे कसं झालं लहानपणापासूनच घरात दशावतार, त्यामुळं हे दशावतार बघत असताना आवड झाली. आवड झाली म्हणजे त्यावेळी आम्ही लहान लहान मुलं सुद्धा नाटकं करायचो ना, नाटक आदल्या दिवशी बघितल्यावर. पण ते बघितलं आणि प्रत्यक्षात करणं हे खूप डोईदळ होतं ना. आता माझे बंधू दादा कोणसकर होते त्यामुळे मी म्हटलं, मग दादांना काय वाटलं की आता दशावतारात जर याला यायचं आहे तर काय झालं, एक घटना सांगतोय तुम्हाला. नाईक कंपनीचं नाटक होतं आमच्या गावात आणि नाईक कंपनीचं नाटक त्या दिवशी पाऊसही भरपूर लागलेला होता, म्हणजे रस्ताही खराब होता. गाडी म्हणजे कंपनीची गाडी कारण चिखल झालेला उडत घेऊन आले होते, पण सर्व कलाकार येऊन नाटक तिथं सुरू झालं. पण नाटक सुरू होण्या अगोदर मी म्हटलं होतं मी दशावतारात येतोय, शेवटी प्रेक्षक समोर जाण्याची माणसाला धीटपणा पाहिजे ना. म्हणून दादांनी विचार केला की याला जर नाटकात काम करायचंय तर सहज मला बोलवून घेतलं नाटक सुरू व्हायच्या अगोदर. आणि जे काही वर्गणी देतात ना लोक, म्हणजे त्याचा उद्देश काय होता दादांचा की एकदा मनातली भीती जाऊ दे याच्या ना. म्हणून त्यानं मला सांगितलं की जरा यादी म्हणजे वर्गणी वाद म्हणून ना. हे सांगितल्यावर मी जो घाबरलो एवढा म्हणजे भीती झाली की मी अक्षरशः ते नाटक पण बघितलं नाही, मी घरी गेलो. म्हणजे त्यावेळी दादांना राग आला, नाटकात काम करतोय आणि म्हणजे करायचं तुला हे आहे म्हणजे तू जाऊ शकत नाही. मी ते नाटकही बघितलं नाही. पण योगायोगानं काय माझी इच्छा झाली. त्यावेळी दादा बोलले मग आता करणार तू नाटकात काम? तर म्हटलं नक्की करणार. योगायोग असा आणि आपल्या गावात कशी एक भीती असते पहिली, सर्वजण ओळखीचे असतात, हा एक विषय असतो ना. आणि योगायोगानं पहिली मी या दशावतार क्षेत्रात भूमिका कुठे गेली तर वयाच्या 16व्या वर्षी तेरवण मेढे म्हणजे माझ्या मामाचा गाव आणि ती नाटकं स्वतः आमचे बाबा करायचे. तेव्हा 2 नाटकं म्हणजे जत्रा असायच्या आणि त्या तेरवण या गावी गोकुळचा तो हे नाटक दादा आणि म्हणजे असे जमाव कलाकार नेऊन करायचे ना. आणि त्या नाटकात मी सवंगड्याची भूमिका केली. ती माझी पहिली भूमिका. पहिला रंग लावला तो माझ्या मामाच्या गावी आदोळी लावला, तिथे लावला आणि पहिली ती भूमिका केली. ती भूमिका केल्यानंतर त्याच्यानंतर रामनवमी येते. मग आमच्या गावात रामनवमीला हे असतो ना प्रयोग. मग त्या वर्षी प्रथम दादानं म्हणजे कसं आणखी एक माझ्या बरोबर एक आमचा काळ होता म्हणजे माझ्याच वयाचा, दोघांनाही आवड होती, दोघांनी भूमिका आपण केल्या. आता यांना भूमिका काढायची म्हणजे ते नाटक काढलं 2 मुलांचं आणि ते नाटक 3 वेळा सतत केलं. म्हणजे आमच्या गावी, आमच्या बाजूच्या असणी यांच्या गावी तिकडे असं मे मध्ये नाटक होतं त्यावेळी ते केलं. ही 2 नाटकं 2 ते 3 नाटकं केली आणि दुसऱ्या वर्षी मी दशावतारात प्रवेश केला. खरंच दादा राणे कोनसकर यांना त्रिवार धन्यवाद. कारण आपण एका चांगल्या रत्नाला या दशावताराच्या कलाक्षेत्रात खऱ्या अर्थाने आणलं. एका चांगल्या कलावंतांना जन्म देण्यामागे आपलं खूप मोठं योगदान आहे. नाही खरीच गोष्ट, कारण जरी मी कलावंताचा मुलगा असलो तरी त्यावेळेस दशावतार म्हणजे फार वेगळं होतं. फार वेगळं म्हणजे सांगायचं काय, त्यावेळेस ते कलावंत जे होते म्हणजे भीती वाटायची. आणि त्यांनी जी आवड ठेवली आहे म्हणजे अजूनही त्या जुन्या कलाकारांच्या गोष्टी ज्यावेळी येतात काही लोक आपल्याला सांगतात त्यावेळी खरंच समाधान वाटतं
की ते कलाकारांपुढे आम्ही खूप कमी आहोत असं वाटतं. नाही निश्चितच आपल्याला कोणकोणत्या जुन्या कलावंतांचा दिग्गज कलावंतांचा सहवास लाभला? सहवास म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या कलावंतांच्या भूमिका बघायचो आम्ही, हम्म. पण एवढी भीती की आम्ही ज्यावेळी नाटक बघायला समोर बसायचो त्यावेळी त्यांनी प्रवेश केल्यावर आम्ही मागं सरकायचो किंवा दूर सुद्धा पळून सुद्धा गेलेला होता. असे म्हणजे आता माझ्या बाबांबरोबर भूमिका करणारे तुकाराम गावडे, हम्म. म्हणजे त्यांना दिवसात सुद्धा ज्यावेळी समोर बघायचो त्यावेळी भीती वाटायची. बाळाभाट, हम्म. उदाहरणार्थ पांडुरंग डांबरेकर, म्हणजे हे असे एवढे खलनायक म्हणजे दिग्गज खलनायक, म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी त्यांच्या समोर भूमिका करेन. आणि योगायोग की त्यांच्या समोर म्हणजे नायक म्हणून मी भूमिका केल्या आणि तोच खूप फायदा झाला त्या गोष्टीचा. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असं वेगळेपण होतं ज्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटायची? नाही, कसं आहे माहिती आहे, पहिली एक भीती म्हणजे काही दशावतारात, आता बघा मी दशावतारात त्यावेळी जो प्रवेश केला, हम्म. दादा होता म्हणून मी प्रवेश केला, म्हणजे तो एक आधार मोठा होता. बरोबर. एक आधार होता ना. हम्म. पण मला माहित आहे की आपला बंधू आहे, समजा मी कुठेतरी चुकलो तर एक ती एक ह्या कोण दादांचा भाऊ आहे किंवा बाबा कुणस्कर यांचा मुलगा आहे, ऍडजस्ट होऊ शकतं. ऍडजस्ट होऊ शकतो. मी याचं एक कारण सांगतोय तुम्हाला. मी ज्यावेळी दशावतारात आलो हम्म. त्यावेळी 2 ते 3 नाटकं केली आणि हे यशवंत काका तेंडुलकर हम्म. म्हणजे दशावताराचे भीष्माचार्य, हम्म. त्यांना फक्त समजलं की बाबा कोणस्कर यांचा दुसरा मुलगा पण भूमिका करतोय. त्यांनी माझी भूमिकाही बघितली नाही, पण बाबांचा मुलगा ज्या अर्थी भूमिका करतोय त्यामुळं त्यांनी माझा ठराव, माझी भूमिका न बघताही त्यांनी ठराव केला, ब्रँड, बाबांचं ब्रँड त्या नावावर. त्यामुळं आणि पुन्हा कसं आहे की ज्यावेळी हे कलावंत जे होते त्यावेळी भीती, आता त्यांच्या समोर काहीतरी बोलायचं, कारण प्रेक्षक वर्ग हा हुशार खूप असतो ना. नक्कीच. कारण आणि प्रेक्षकावरच आम्ही कलावंत आहोत, आमच्यावर प्रेक्षक नाही. असा एक किस्सा तुमच्या जीवनामध्ये घडलाय बघा की ज्यावेळी तुम्ही चेनवणकर दशावतार नाट्यमंडळामध्ये प्रवेश केला आणि कदाचित तुमची सुरुवातीची नाटकं होती त्यावेळी काकाने तुम्हाला अर्धा भाग रंगवून दिलेला होता चेहऱ्याचा. नाही, याचं कारण सांगतोय, कारण ज्यावेळी मी सांगतोय त्याच वर्षी ज्यावेळी ठराव झाला त्यावेळी काही अगोदर नाटकं नाही व्हायची, म्हणजे दसऱ्यात वगैरे नाही व्हायची. मी जत्रेला ज्यावेळी गेलो, पहिली जत्रा केली त्यांची चेनवण, कारण चेनवणकर कंपनीत आणवायचे ते. आणि दुसऱ्या दिवशी बेळवस्ती जत्रा करून एक दिवशी म्हणजे जत्रा नव्हती. पण जत्रा नव्हती म्हणून त्याने कुणाला पण घरी पाठवलं. पावशीच्या मंदिरात म्हणाला थांबायचं आहे, घरी कुणी जायचं नाही. त्यावेळी शक्यतो कसा प्रवास म्हणजे डोईदडत होता, गाड्या वगैरे नव्हत्या. आणि त्या दिवशी त्यांनी थांबवलं तर का, तर कारण आता समजा मला कृष्ण आला तर मी कधी काही कृष्ण रंगवलाच नाही ना. मग त्यांनी पावशीच्या मंदिरात रात्री सर्वांना ठेवून स्वतः एका बाजूने माझा मेकअप केला, समोर आरशी ठेवली आणि मला सांगितलं आता जसं मी रंगवलंय तसं दुसऱ्या बाजूने तू रंगवायचं. म्हणजे श्री गणेश सुरू झाला ती सुरुवात. म्हणजे खरंच आमचे दशावतारी कलावंत किती भारी आहेत किंवा किती ते आपल्या कलेसाठी योगदान देतात. त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आता आपल्या समोर असलेले लौकिक प्राप्त लाजा, ज्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत, ते उदयराणी कोणस्कर यांनी आपला किस्सा आपल्या जीवनातला सांगितला की यशवंत काका तेंडुलकर यांना आपण भीष्माचार्य म्हणतो. का भीष्म म्हणतो त्याचं खरं कारण हे आहे, नक्की ज्यांनी अनेक राजे घडवले. याच्यामध्ये लोकराजा सुधीर कलिंगण असेल, विलास तेंडुलकर असेल, त्यानंतर आता तुमच्या समोर बोलणारे उदयराणी कोणस्कर असेल, अशी 3 राजे, त्याबरोबर संजय वालावलकर असेल, अशी चौकट ज्यांनी दशावताराला दिली, त्यांचेच या ठिकाणी असणारे शिष्य. तुम्ही मगाशी म्हणत होतात की आपण अनेक खलनायकांबरोबर काम केलं आणि माझ्या माहितीनुसार म्हणजे तुम्ही आता मगाशी बोललात सुद्धा की आपले तुकाराम गावडे काका यांचा सुद्धा खलनायक तुम्ही लहानपणी बसून बघितलेला होता. जेव्हा ते मुलाखतीला आपल्याकडे आलेले होते, प्रहारच्या स्टोरीला त्याने भेट दिली, तेव्हा त्यांना मी एक प्रश्न असा विचारला गेला की तुमचा आवडता नायक कोणता, आणि त्याने तुमचं नाव सांगितलं की माझा आवडता नायक उदयराणी कोणस्कर आहे. ज्यांना तुम्ही घाबरत होता तेच आज आपला आवडता नायक म्हणून तुमचं नाव सांगताय. तुमच्या प्रतिक्रिया काय? मी माझं भाग्य थोडं म्हणेन ते, कारण
त्यांची आणि माझी पहिली भेट कुठे झाली तर खानोलकर दशावतार नाट्यमंदिरामध्ये. म्हणजे पहिले ते नाव होते हा. काहीतरी मला वाटतं एक 1.5 महिन्याचा धंदा झाला आणि नंतर ते या कंपनीला आले. हम्म. पण ते ज्या दिवशी कंपनीत आले त्यावेळी मात्र मी खूप घाबरलो होतो. कारण कसं होतं की एवढे मोठे कलावंत आता त्यांच्या समोर भूमिका करायची म्हणजे एक भीती होती, पुन्हा एक दहशत त्यावेळी होती की एवढा कलाकार त्या सभेत जर आपण कमी कुठेतरी पडलो ना तर प्रेक्षक आपल्याला चांगला म्हणतायत ना, मग त्या प्रेक्षकांची मनं जिंकायची असेल तर ते प्रेक्षकांना हवं ते द्यायचं असतं. पण त्यावेळी एक भीती होती की एखादी भूमिका करायची झाली आपल्या समोर कोण आहेत आणि हे तर एवढे जाणते कलाकार ज्यांची आम्हाला भीती त्यावेळी लहानपणी वाटायची, मग त्यांच्या समोर भूमिका करताना खरोखरच अक्षरशः माझे पाय पण कापत होते. पण ज्यावेळी त्यांनी तुला सांगितला घाबरू नकोस बिंदास करायची भूमिका आणि तो प्रयोग झाला, मग ते काय सहवासातच होते. आणि अशा एका कलावंताबरोबर भूमिका करण्याचा योगायोग आला हा खूप. कारण आता माझ्या समोर ज्यावेळी सुरुवात जरी झाली, मी कंपनीत दुसऱ्या पण पहिली ज्यावेळी गावात नाट्य करायचो त्यावेळी दादा बरोबर होता ना, दुसऱ्या कंपनीत आलो तरी दादा दुसऱ्या कंपनीत होता ना, एक भीती होती. पण दुसरी गोष्ट एक होती की चेनवणकर कंपनीमध्ये पण 2 वर्ष पहिली म्हणजे यशवंत काका तेंडुलकर तालगरची चेनवणकर 2 वर्ष त्या कंपनीत राहिलो मी. 3ऱ्या वर्षी पार्शेकर कंपनीमध्ये ठरलो. त्याच्यानंतर ज्यावेळी खानोलकरात तुकाराम गावडे यांची भेट झाली आणि खरेच गुरुतुल्य. कारण एक होता माझा स्वभाव की ते आले, मग आता आमच्यात बसलेलं नाटक होतं, आम्ही रोज करायचो, पण ते त्या दिवशी आले, भूमिका बदलल्या. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं कशी भूमिका करायची, ते बोले घाबरू नकोस, तुम्ही करतात तशी करा, तसा मी चालणार आहे. म्हणजे हा सुद्धा विषय, म्हणजे त्यांनी सुद्धा प्रोत्साहन. म्हणजे ज्येष्ठ कलावंत कसे असतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम गावडे काका, की ज्यांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला घडवण्यामागे त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे असं जर आपण म्हटलं तर ते कदाचित चुकीचं ठरणार नाही. कारण त्या कलावंताकडे बघून तुम्ही लहानाचे मोठे झालात, तोच कलावंत प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्या समोर उभा राहतोय आणि त्याला नायक म्हणून तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून किंवा संघर्ष करताना आपल्याला दिसतंय. या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची खानोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये तुम्ही जवळपास 2 ते 3 वर्ष सातत्याने होता आणि खानोलकर दशावतार नाट्य मंडळ सलग 5 वर्ष कामगार कल्याणची जी महाराष्ट्र शासनाची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सतत 5 वर्ष विजेते, प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलं होतं. आणि माझ्या माहितीनुसार त्या 2 वर्षी सतत म्हणजे पहिल्या वर्षी महारथी कर्ण आणि दुसऱ्या वर्षी पिंगला भरतरी पिंगला या दोन्ही नाटकं जी यशस्वी झाली किंवा ज्याला प्रथम क्रमांक मिळाला, यामध्ये नायक म्हणून तुमचा नक्कीच सिंहाचा वाटा होता. या यशाबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे माहिती आहे, हे यश कधी वैयक्तिक एकाचं कोणाचंच नसतं, सांघिक. म्हणजे ज्यावेळी आपण सर्व कलाकार जे आता 8-9 कलाकार आणि आपली संगीत साथ आणि त्याच्यात पुन्हा आपले मालक, मग कुणी असू दे, म्हणजे जर कलावंत नसले तरी सोडा, कलावंत नसले तरी, कारण ज्यावेळी कुठली एखादं नाटक एकामुळे कधी होत नाही, सर्वांची बांधणी म्हणजे सर्वांनी. आता मी समजा एखादी भूमिका करत राहिलो, मी एकटा काय करू शकतोय, आता माझ्या समोरच आहे, मला पाहिजे ते त्यानं दिलं तरच माझी भूमिका होणार ना. म्हणजे जेवढी माझी भूमिका लोकांना आवडते त्याला कारणीभूत माझ्यापेक्षा समोरचा असतो. अरे वा, छान. पण समोरच्यानं जर ते आपल्याला हवं ते दिलं तरच आपली लोकांना आवड होते ना. त्यामुळं कुठलेही बक्षीस किंवा प्रथम क्रमांक येणं हा विषय वैयक्तिक कोणाचा नसतो. सांगितलं ज्यावेळी सर्वांच्या भूमिका चांगल्या होतात, ज्या नाटकाला ते पोषक आहे ते सर्व मिळालं की त्याचा नक्कीच चांगला उदो होतो आणि तो नाट्यप्रयोग लोकांच्या मनात भरला जातो, एकामुळे कधीही भरत नाही. तरी पण पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन. माझ्या माहितीनुसार कामगार कल्याणच्या स्पर्धेला नायक हे राजाचं अभिनयाचं बक्षीस आपल्याला पहिलं मिळालेलं होतं. प्रथम क्रमांकाचे तुम्ही विजेते होता आणि खानोलकर दशावतार नाट्य मंडळ सुद्धा त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. तुम्ही जरी हे यश सांघिक असलं असं जरी म्हणत असलात तरी प्रत्येक कलावंतांचा त्याच्यामध्ये असलेलं जे योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे आणि याला आम्ही दशावतार म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, यासाठी खरी जोड आपलं आराध्य दैवत गणपती गजानन. आणि एक तुम्हाला गंमत सांगतोय, म्हणजे एक विषय आला म्हणून भरतरी पिंगला या नाटकावर सावंतवाडी नाटक होतं ते, म्हणजे त्या वर्षी म्हणजे दैवी तत्व कसं असतं ते बघा.
कारण दैवी तत्वाची जोड ही माणसासमोर हवी. आणि आपल्या दशावतारी कला क्षेत्रात आराध्य दैवत गणपती गजानन यांची एवढी जोड आहे कलावंताच्या मागे, कुठलीही गोष्ट कमी पडणार नाहीये. कारण यात प्रात्यक्षिक सांगतोय तुम्हाला. सावंतवाडीमध्ये ज्या दिवशी आमचं नाटक होतं त्या दिवशी मी घरी गेलेलो होतो. मी त्यावेळी म्हणजे बसने सावंतवाडीला आलो. मी 5:15 मनानं आलो होतो. नाटक 7चं होतं आणि 7चं नाटक होतं. तिथे 5:30 वाजून गेले तरी फक्त मी एकटा तिथे, कारण कंपनी आली नव्हती. आणि ते मला तर आयोजक म्हणत होतो कंपनी कुठं राहिली, खानोलकर कंपनी आली नव्हती ना. तर म्हटलं येणार आहेत बोललो. म्हटलं 7 वाजता चालू व्हायला पाहिजे. आणि स्पर्धेचा नियम काय आहे, टायमिंगला महत्व आहे. बरोबर. 7 ते 10 म्हणजे 3 तास. मग 7 नंतर जर चालू झालं तर ते म्हणजे फुकट गेलं, म्हणजे मार्क त्याची कमी होणार. हा एक नियम आहे. नियम आहे नाट्य काय ऍडजस्ट करू शकतो. तरी योगायोगाचा की काय झालं होतं की म्हणजे आकेरी मार्गे येत असताना काहीतरी ऍक्सिडेंट झालेलं होता, त्यामुळे रस्ता बंद होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा गाडी परतली आणि तळावडा मार्गे येईपर्यंत 5:15 वाजता गाडी आली म्हणजे सावंतवाडीला नाटकाच्या जागेवर. आता 7चं नाटक म्हणजे अगोदर 1 तास पाहिजे, 6:15 गाडी आणि स्पर्धेचं नाटक. बरं नाटकही ठरलं नव्हतं. तिथे गाडी लागली, मालक आले आणि बोलले बर्तरी पिंगाला नाटक करायचं आहे. पण आता 15 ते 20 मिनिटात राहिली, नाटक चालू कसं, म्हणजे त्या प्रवेशाला कोण धावूच शकत नाही ना. एवढं 15-20 मिनिटात कोण एखादा कोणीतरी तयार होणार आहे नाही असं नाही, होऊ शकतो. शेवटी सर्व होणार कसं हा प्रश्नच उभा राहिला होता. आणि काय योगायोग बघा, लाईट गेली. बरोबर 6:45 लाईट गेली. आणि 6:45 गेलेली लाईट 7:30 वाजता आली. आता लाईट गेली म्हणजे आयोजकांना वेळ वाढवून द्यावा लागला. म्हणजे ही खरीच गणपतीची कृपा. आणि त्याच वर्षी त्या नाटकाचा 1 नंबर आला होता. खरंच म्हणजे मानलं तर प्रत्येक ठिकाणी चराचरात ईश्वर असतो आणि त्याची अनुभूती दशावताराच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही जुने कलावंत बघितलेले आहात, आता तुम्ही नवीनही कलावंत बघता. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी बघत असताना अलीकडे दशावतार म्हणजे फक्त संघर्ष, म्हणजे आपण कोकणी किंवा मालवणी भाषेत सांगायचं झालं तर मेरीवरची भांडणं असं रसिक म्हणतात. तुमचे याकडे मत काय याबद्दल? कसं माहितीये, मी तरी म्हणेन दशावताराला दिवस हे खूप चांगले आले. म्हणजे लोकांना आता प्रत्येक कलावंतानं ज्याचा त्याचा विषय वेगळा झाला. शेवटी जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहे. पण ज्यावेळेस मी घडत जो आलो तो चांगल्या कलावंताच्या मार्गात, चांगला याचा अर्थ कारण वाईट असा विषय नाही, पण जे गाडे अभ्यास किंवा दशावतार काय हे प्रत्येकाच्या हृदयात भिजलंय किंवा ज्यांनी डोक्यावर घेतलं लोकांनी, अशा कलावंताचं मार्गदर्शन लाभलं. आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे तुम्हाला पुन्हा सांगतो, तुकाराम गावडे अण्णा यांची एक आठवण, म्हणजे याचं कारण सांगतो. चिनवण माऊली मंदिर मध्ये यशवंत काका म्हणजे त्या गावातल्या त्यावेळी संयुक्त, म्हणजे किती वर्ष झाली बघा, 30 वर्षाच्या अगोदरचा विषय. कंपनी चिन्हवण करत, पण ते गावातील बोलले की कलाकार बाहेरचे आणले पाहिजे. म्हणजे नाव घेऊन तुकाराम अण्णा गावडे, सुधीर कलिंग, म्हणजे दादा कोनसकर, शंकर मोर्ये असे चांगले कलाकार त्यावेळी पहिला होतो. आणि तिथे गेलो, नाटक ठरलं रेवणनाथ नाही, क्षमा करा, रवळनाथ जन्म, कारण पात्र खूप होते ना. ते नाटक झालं. आणि सकाळी ज्यावेळी आम्ही चहाला बसलेलो त्यावेळी अण्णा होते, ते सगळे कलावंत बसलेले होते चहासाठी. आणि त्यांना कळलं मी इथे ठरलोय ना, त्यावेळी त्यांचं एक वाक्य होतं, ते मी अजूनही विसरलो नाहीये. तू दशावतारात येतोयस, तू दशावतार माझ्या मित्राचा मुलगा आहेस, पण एक लक्षात ठेव, रंगलाला ते मुके घेणारे खूप असतात. म्हणजे एक वाक्य, म्हणजे हुरळून जाऊ नको विषय. या दशावतारी कले आपण लोकांनी आपल्याला जरी चांगलं म्हटलं किंवा आपण मोठा झालोय हे स्वतः कधी समजायचं नाही. त्या वाक्याचा अर्थ मी तो घेतला की असं कसं आहे, रंगलेल्याच आहे, त्याला जवळ घेणारे खूप असतात, पण त्याच्यानंतर तो जो कालावधी, आपण ज्यावेळी 3 तासासाठी समोर असतो, समजा भूमिका आवडली, लोक आपल्याला खूप डोक्यावर उचलून घेतात ना, पण याचा अर्थ रंगकाम आपलं झालं की आपण माणूस म्हणूनच राहायचं आहे.
खरं तर तुमच्याबद्दल जेव्हा दशावतारी लोकांमध्ये किंवा कलावंतांमध्ये रसिकांमध्ये जेव्हा बोललं जातं तेव्हा तुमच्याबद्दल निगेटिव्ह सूर असा ऐकायला मिळत नाही किंवा तुमच्याबद्दल एक राजा म्हणून तुम्ही जसे चांगले आहात म्हणजे भूमिकेला जेवढा तुम्ही प्रामाणिकपणे न्याय देता तेवढंच माणूस म्हणून सुद्धा तुम्ही छान एकाला कोऑपरेट करत असता. तुमच्या म्हणजे दशावतार कलाक्षेत्रामध्ये कधी कधी नायक म्हणून तुम्हाला अशी भूमिका येते की खलनायक येऊन तुम्हाला मारझोड करतो आणि मग ती हातामध्ये ते एखादं पातेलं घेऊन तुम्हाला भीक मागावी लागते आणि हे प्रसंग आपण सुद्धा केलेले आहात. तो दशावतारातलाही भाग आहे, ज्याला आपण तरुण रस म्हणतो. बरेच दशावतारी लोक काय करतात ते मला माहिती नाही, पण माझ्या माहितीनुसार खानोलकर कंपनीमध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी असलेल्या जो सहाय्यक कलावंत असतो ज्याला आपण गडी म्हणतो त्या गड्याकरवी कळलेली ही मला गोष्ट की तुम्ही ते सगळे पैसे सगळ्यांना वाटून द्यायचा, हे खरं आहे का? कसं माहितीये, आता आधी काही भूमिका एखाद्या नाटकात एखादा समोरचा विलन येऊन त्याला मारतो आणि भिक्षापत्र वगैरे देतो, ज्या पूर्वीच्या काही नाटकात आहे. उदाहरणार्थ भरतरी बिंग ते पौराणिक बाज आहे, तुम्ही केला. कधी कधी सांगतो एखादं नाटक म्हणजे अगोदर पार्श्वकर कंपनीमध्ये असणारे कुठलं तरी नाटक, आता काही ते आठवत नाही, पण ते नाटक ज्यावेळी वालालकर मध्ये आलं त्यावेळी तसाच विषय होता की तो विलन त्याला मारहाण केली की कुठेतरी वेळा व्हायचा असा एक प्रवेश होता. तर म्हटलं नाही, सगळ्याच गोष्टीत नाही. मी म्हटलं नाही, मी प्रवेश करतो ना, बायको गेली मग तसा मी दुःखी प्रवेश केला. तसंच इतर आता युग पुरुष हे ते नाटक आहे ना, त्याच्यात सुद्धा एक वर्ष ज्यावेळी झालं त्यावेळी अगोदरची भूमिका होती ते करायचे म्हणून मी केलं, पण दुसऱ्या वर्षी मी ते बंद केलं. दुःख आता भरतरीत भिक्षा मागायचे, मागितलीच पाहिजे, ते पूर्वी आहे. किंवा इंद्रसेन हे काही नाटक आहेत ना, त्या मागायच्या नाही. आता ते मागितल्यानंतर कसं आहे, माझं एक वैयक्तिक मत, त्याच्यात लोक ज्यावेळी देतात त्यावेळी ते कुठेतरी त्यांना ते भावतं की हा खराच प्रसंग आहे. किंवा आज खरोखर काही जर प्रसंग उभे केले तर समोर रडणारी माणसं आपण बघितलेली आहे, म्हणजे आपण त्याच्या किती हृदयात बसतो. म्हणजे ज्यावेळी आपली भूमिका तिथे सादर होते ही लोकांपर्यंत पोहोचली त्यांच्या दुःखातून, म्हणजे समोरच्यांच्या कळते, पैशातून नाही कळत. पण त्या गोष्टीनं ज्यावेळी ते भाव होतात त्यावेळी ते आपल्याला काहीतरी देतात. आता आपल्याला देतात याचा अर्थ असा नाहीये की मी आता माझी भूमिका केली मग ते सहकलाकारामुळे झाली. दुसरी गोष्ट आपली संगीत साथ, ज्यासाठी संगीत साथ आपली एखादा स्वर ज्यावेळी देते त्यावेळीच आपल्या डोळ्यातून पाणी येणार. ज्यावेळी आपण प्रवेश उभा करतो त्यावेळी जर संगीत साथ गप्प असेल तर आपण प्रवेश करू शकत नाही ना, म्हणजे त्यांचाही वाटा तेवढाच आहे. दुसरी गोष्ट आता ते सहकलाकार, आता तुम्ही म्हटलं म्हणजे इतर पडद्यामागं काम करणार, आता ते त्यांचं काम आहे ते त्या कामासाठी ठरले ते बरोबर आहे. पण कुठेतरी मी कलावंत असलो तरी मी सुद्धा एक माणूस आहे ना, मी हा विचार करतोय मी त्या जागी असेल तर मग ते आता आपल्याला काहीतरी लागणार, किंवा आपण ज्यावेळी कपडे काढून ठेवतो त्यावेळी ते नेणारे असतात ना, मग त्यांनाही आपण खुश ठेवायचंय ना माणूस. आणि ते काय मिळालंय म्हणजे मी घेत नव्हतो असा त्याचा अर्थ नाही, मी पण घेतोय, पण त्याच्यातला आता समोर विलन असेल तर त्याला देतो, किंवा संगीत साध आहे त्यांना द्यायचं आणि सर्वांना, किंवा काहीतरी असं सुद्धा जेवण वगैरे हे करायचो आपण त्यावेळी. हे कुठून शिकलात एवढं सगळं ज्ञान? नाही, ज्ञान असं नाहीये हे, काय म्हणजे मला दशावतारामध्ये असा एक माझ्यासमोर आता राजा बसलाय जो मला मिळालेली मिळकत आपण म्हणूया किंवा मला मिळालेले जे काही मोबदला आहे, लोक जे भिक्षापात्रात देत आहेत ते लोक आपल्या सगळ्या म्हणजे संगीत साथीसह सहाय्यक कलाकारांसह सगळ्यांना वाटून देतोय. आणि असे तुमचे काही राजे आहेत जे ती भीक मागत राहावे म्हणून तासन तास तिथे बसतात आणि त्यांना संगीत साधवाले सहाय्य करतायत. ते काही ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी शक्यतो या गोष्टी टाळतो. अशा भूमिका असल्या तर म्हणजे कसं मी जास्त आधी थांबत नाही, जास्त वेळ थोडा वेळ आहे ते करायचं आहे, पण जास्त वेळ कारण कसं होतं माहितीये, कारण आम्ही म्हणजे प्रेक्षकात चांगले म्हणणारे असतात. पुन्हा एक चर्चा होते, जर समजा माझ्या वैयक्तिक माझ्याबद्दल बोलतो ना, मी आता ते नाटकात आहे म्हणून करतो, पण जर कुठेतरी ऐकायला काय ते भीक मागताय पैशासाठी करतात असं बोललं तर ते फुकट होणार ना. तर त्यासाठी आपल्या कलेचा पैसा मिळतोय ना, आपण जे करतोय, आपण ज्या कंपनीत ठरलो आपण
आता बक्षीस सुद्धा देणारे लोक असतात ना. बरोबर आहे. काय आम्ही त्यांचे बांधील नाही आहोत. बरोबर, द्यायलाच पाहिजे. हा बरोबर. बांधील नाहीये कारण आपण जी 3 तासासाठी बांधील आहोत त्याचा आपल्याला पगार ठरलेला आहे ना, आणि ते मानधन मिळतं. नाही असं नाहीये, दिलं तर कोणाला नको असं नाहीये, पण काही काय आपण ते काय आपले बांधील नाहीये ना. त्यामुळे आणि कुठंतरी या चर्चा होतात ना, कारण कसं आहे माहितीये, त्यावेळी मी आधी दशावतारात येताना काही गोष्टी अशा ऐकतोय ना, म्हणजे त्यावेळी आम्ही ज्यावेळी लहान आम्हाला कुठं काही कळतच नव्हतं. आता मी जास्त सभेत राहत नाही किंवा काही गोष्टी ना. आता आधी पहिली गोष्ट माझे बंधू दादा कोणसकर जास्त सभेत राहतच नाही ना, आणि त्यांचा आदर्श घेऊन मी दशावतारात आलो ना. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनानं मी आदर्श घेतला सुधीर कलिंगण आणि हरिश्चंद्र गावकर अरे वा. हे कलावंत. कारण कसं झालं त्यावेळी मग त्यांच्या भूमिका खूप आवडायच्या. त्यावेळी काय हे इंटरनेट वगैरे नव्हतं, पण आपण गेलो तरी ते नाटक बघितलं त्यांचं कुठेतरी जवळ असलं की त्यानं केलेली भूमिका आपण एकांतात कुठेतरी असलो तर ते जरा बोलायचं वगैरे अशी आवड असायची. नाही पण लोकराजे सुधीर कलिंगड ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा व्हायची तेव्हा सुंदर अभिनय म्हणजे जो शृंगारच असतो तो तुमच्याकडून घेण्यासारखा असं ते म्हणाले. याच्याबद्दल तुमचं मत काय? काय ते जरी त्यानं म्हटलं तरी मी अजून ते म्हणत नाही. मी कारण कसं आहे माहिती, अजूनही जरी एवढी वर्ष झाली तरी कलावंत कधी मोठा नाही माझ्या दृष्टीने. आणि कोण कलावंत पूर्ण नाही आहे ना शेवटपर्यंत, कारण ती कला आहे. शिकणं या कलेत हेच आपण विचार करायचा आणि वापरायचं. तशाच प्रकारे अलीकडे जेव्हा आपण नायक बघतो, विशेष करून राजा, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की भिक्षापात्र घेऊन सभेमध्ये भीक मागणं, जर असेल तर तुम्ही जरूर करा. तसे अलीकडे वेडे हे जे काय तुमचे राजा होत आहेत ते खरंच त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. इतके ते वेडेपणा करतात. मुलांना घ्या, म्हणजे ज्या दारूमध्ये पूर्णपणे गर्क असलेल्या माणसांबरोबर छेडाछेड करा. एक तर तुम्ही सांगता आम्ही प्रबोधनकार आहोत, आणि दुसऱ्या बाजूने हे तुमचे जे मरकट चाळ आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? कसं आहे, वैयक्तिक मी माझं सांगू शकतोय. म्हणजे मी सुद्धा वेळेच्या भूमिका केल्या. नाही म्हटलं तरी कधीतरी असेल माझा व्हिडिओ नसेल शक्यतो जवळ घेतलं नाही असं नाही. मी चंदनही केलंय, पण याचा अर्थ आता काही लोकांचा आग्रह असतो सभेतून यायचंय, ते आलेलं पण आहे. पण याचा अर्थ उगाच कोणाच्या मुद्दाम जाऊन त्याला घेतलं असं शक्यतो नाही करत. घेतलं नाही असं नाहीये, पण शक्यतो माझं कमत कसं आहे, काही भूमिका या सभेतून ज्या त्यावेळेपासून ठरल्या ते यायच्या आहेत. पण शक्यतो आपण त्या 4 म्हणजे आपलं दशावतार 4 मेडीच्या त्याच्या बाहेर जाता नाही आपण शक्यतो. असं म्हणजे ते चांगलं असेल. शक्यतो चांगलं आहे ते. तुमचा कर्ण ही व्यक्तिरेखा प्रथम क्रमांकाचे विजेती ठरलेली होती. आजही तुमचा कर्ण वारंवार बघितला जातो. कर्ण जेव्हा व्यक्तिरेखा करतात त्यावेळेचा अनुभव काय असतो? काय आव्हान असतात या व्यक्तिरेखेमागे? पहिली गोष्ट सांगतोय, या भूमिका आता पहिली कर्ण ही भूमिका मी नाईक दशावतार नाट्य मंडळ मध्ये केली, आणि ती मुंबईला प्रथम केली. कारण आदल्या वर्षी नाईक कंपनीत असताना कुणकेरी या गावात तो खेळ मागितलेला होता, आणि अगोदर उल्हास नाईक ते मला बाजूला घेऊन गेले आणि बोलले तुला मालकांचा निरोप आहे, तुला कर्ण करायचं आहे. म्हटलं मी कर्ण कुठे, कारण त्यावेळी मंगेश राणे, एस कुमार टेलर आणि उल्हास हे 3 कर्ण, आणि तुम्ही ते नाही बोलले. मालकांनी निरोप दिलेला आहे, तुम्हाला करायचं आहे, तुला काय तो मी सांगणार कसा करायचा. पण त्या वर्षी काहीतरी तो नाटक रद्द झाला, आणि दुसऱ्या वर्षी मुंबईला लागला. तरी मी मालकांना बोलते नाही मला मी कशी भूमिका करू एवढी कर्ण, कारण त्यावेळी ऐकून माहित आहे ना. म्हणजे उदाहरणार्थ बाबी नालं त्यावेळी ते, किंवा भानकर काका म्हणजे त्यांचे कर्ण, त्याच्यानंतर सुधीर कलिंगण, आणि त्याच्यानंतर सुधीर कलिंगण आणि दादा कोणसकर पार्शेकर मध्ये मुंबईमध्ये ते प्रयोग झाले. त्याच्यानंतर काही मध्ये तर असा म्हणजे कुणी केलेला असा नव्हता ना. सुधीर कलिंगण त्यावेळी कर्ण अशा, आणि मी कर्ण म्हणजे योग्य नाही. त्यावेळी नाही बोलले तुला करायचं आहे, नाटक दिलेलं आहे. मग होते उदाहरण ओम प्रकाश चव्हाण त्यावेळी कुंती, त्यानं मला मार्गदर्शन म्हणजे कसं करायचं आता विषय सांगितलं. तुषार नाईक सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं, आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. पण अजूनही पण तो खेळ असला की मनात भीतीच आहे. खरं तर एकदा दोनदा म्हणजे तुम्ही नाही वाटत तरी बऱ्याच वेळा केला, तरी पण भीती का?
नाही, कसं आहे माहितीये, कला ही दशावतारी कला असू दे, कारण कलावंत समोरचे बदलत राहत असतात. भीती एक असते की एवढी भूमिका, कारण ज्यावेळी महारथी करणं, काही नाटकं आहेत ती नाटकं लागली की तुम्ही अरे कर्ण कोण, कुंती कोण, त्याच्यात हा विषय येतो कृष्ण कोण. म्हणजे ज्या लोकांनी जुन्या कलाकारांची कर्ण कुंती वगैरे बघितलेले आहे, म्हणजे ज्यावेळी खेळ मागणार त्यावेळी ते नेत्रासमोर ते ठेवूनच ते बघत असतात. तुलनाच होणार ना. आपण तेवढ्यापर्यंत जाऊ शकत नाही, पण आपलं आहे ते राखून ठेवायचं तेवढ्या. म्हणजे काय आपण त्यांच्यापेक्षा जाऊ शकत नाही कधी काय. आणि त्यांनी आज आपल्या ज्या भूमिका करून ठेवल्या त्या अजरामर करून ठेवल्या. आता एकासारखा एकच असतो, पण त्यानं केली म्हणून दुसऱ्यानं करू नये असं नाही. पण ज्यानं केलीये ती चांगली झाली, लोकांना आवडली आहे, मग ती चांगलीच झाली. मग ही भीती एक मनात असते ना. आणि करण्यात असू दे काय, एखादं दुसरं तरी. आता रेग्युलर ज्यावेळी आम्ही प्रत्येक कंपनीत असतो, एखादं नाटक काढलं नवीन, तर त्यावेळी तुझा भीतीच असते. मग तो प्रयोग चालू झाला की मग काय विषय येत नाही ना. भीती आणि कलाकाराला भीती ही पाहिजे. अरे वा, खूप छान. म्हणजे आता जवळपास 30 वर्ष या कला क्षेत्रामध्ये मुक्तपणे वावरणारा कलावंत सांगतोय की प्रत्येक अभिनय करत असताना भीती असते आणि ती असलीच पाहिजे. अलीकडच्या कलावंतांना भीती नाही, ते बिनधास्तपणे वावरताना दिसतात. यामागे काय कसलं नॉलेज असणार? कसं आहे ते आपण सांगू शकत नाही, किंवा प्रत्येकाचा विषय आहे. आणि काय माहितीये, त्यावेळी तो दशा होता. म्हणजे मला आता मी तुम्हाला सांगतोय, ज्यावेळी माझी सुरुवात झाली, ज्यावेळी दशावतारात मी जायचं ठरलं, पहिले 1-2 भूमिका केल्या सांगितल्या. मग आता मी राजपात्र भूमिका करणार, मग संगीताची बाजू, म्हणजे संगीत ही बाजू पाहिजे ना, म्हणजे गाणं हे म्हटलंच पाहिजे ना. आणि त्यावेळी माझा तो विषय नव्हता ना गाण्याचा, लहान होतो गाण्याचा. मग दादानं काय म्हटलं, आता राजा जर तुला करायचं आहे तर गाणी म्हटली पाहिजेत ना. मग त्यावेळी जे अजूनही आहेत ते नावरूपाचे प्रभाकर दळवी आणि बाबी दळवी, भाऊ त्यांच्याशी संपर्क साधला जरा यांना, म्हणजे गाण्यासाठी. मग मी 8 किलोमीटर आहे आमच्या घराकडनं, आणि त्यावेळी मी सायकलने संध्याकाळी सुटायचो, त्यांच्याकडे राहायचो रात्रभर. आणि त्या दोघांनी म्हणजे 8 दिवस असं सतत जाऊन आलो. मग त्यांनी ते मार्गदर्शन केलं गाण्याचे. आणि योगायोग कसं आहे, त्या वर्षी मी जिथे ठरलेलं होतो तिथं पेटी वाजवायला प्रभाकरच दळवी होते, त्यामुळे तो एक फायदा. म्हणजे 8 किलोमीटर पायपीट करून सायकलवरून जाणं आणि स्वतः शिकणं. म्हणजे आपण म्हणतो की एखादा कलावंत आज यशस्वी शिखरावर किंवा मोठ्या लौकिकाच्या शिखरावर जातो, तो असाच जात नाही. त्यामागे खूप त्याग असतो, त्यामागे त्याचे भोग असतात. आणि हे भोग मुलाखतीच्या माध्यमातून जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा त्यातून काहीतरी शिकायचं असतं. जसे तुम्ही कर्ण ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारलात, लोकांना ती आवडली. आपण जसे ओमप्रकाश चव्हाण काकांबरोबर कर्ण केला, तसं मला वाटतं खानोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये सुधीर काटे आणि त्यांची कुंती आणि तुमचा कर्ण हा सुद्धा भलताच लोकप्रिय झाला. त्याबद्दलचा किस्सा आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण अनेक लोक तुमचा जेव्हा प्रवेश व्हायचा तेव्हा रडायचे. आणि कामगार कल्याणमध्ये सुद्धा हे नाटक पहिल्या क्रमांकाचं विजेतं ठरलेलं होतं, आणि त्यांना प्रथम स्त्री भूमिकेसाठी पारितोषिक होतं आणि तुम्हाला पुरुष भूमिकेसाठी होतं. ते कसं आहे माहितीये, ज्यावेळी मी पहिली कुंती ओमप्रकाश चव्हाण, त्याच्यानंतर ज्यावेळी खानोलकर कंपनीमध्ये ते नाटक ठरलं, त्यावेळी सुद्धा सुधीर तांडेल आणि मी एकत्रच होतो. पण एकत्र असलो तरी त्यानं अगोदर केली होती म्हणजे सुधीर वगैरे. त्यामुळं कसं करायचं हा अगोदर आम्ही बोलायचो ना, की त्याला कसं करूया. तोही मला म्हणायचा तू सांग, मी जरी असं केला तरी तुम्ही कसं, म्हणजे हा ऍडजस्टपणा आपण करायचो. मग आता समोरचा कलाकार काही कधी कधी काय होतं, मी अगोदर ओमप्रकाश बरोबर केलेले हे मला माहित आहे. तो काय आता ओमप्रकाश बरोबर केली, ओमप्रकाश कुणाची सांगणार, नक्कीच हे तावडे काका म्हणजे भानकर, पण ते राजा कारण त्यांच्या सानिध्यात बरेच दिवस ना. मग ते मला भेटलं. मग सुधीर तांडेल समजा सुधीर कलिंगण बरोबर केलेली आहे. मुद्दा तर एक राहिला, सादरीकरणाची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना. मग त्याचाही फायदा झाला ना. मग तो कसा करतोय तर कसं करूया, म्हणजे एकमेकाला ठरवून केलेला आहे ना. खरंच सुंदर.
ह्या सगळ्या गोष्टी आपण बघता बघता तुमचा वीर बब्रुवाहन सुद्धा लोकांना प्रिय झालेला होता. आज वीर बब्रुवाहनचे अनेक प्रयोग अनेक लोक करतायत आपापल्या सादरीकरणातून. पण विशेष करून खानोलीच्या रवनाथ मंदिरामध्ये मला वाटतं खानोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून तुम्ही वाटतं तो बब्रुवाहन केलेला होता आणि अर्जुनाच्या भूमिकेमध्ये भाषा प्रभू असणारे पुरुषोत्तम खेडेकर होते आणि तुमचं अगदी 15 ते 20 मिनिटाचं तुंबळ शाब्दिक युद्ध त्या ठिकाणी रंगलेलं होतं. एकमेकांवर तुम्ही जो शरसंधान करत होता शब्दाचा तो बघून प्रत्येकाचे कर्ण तृप्त झालेले होते. हा एकंदरीत अनुभव कसा होता? नाही, कसं आहे, खानोली गाव, खानोली तेंडोली काही असे गाव आहे, कलावंताचे गाव, आणि तिथं नाही म्हटलं तरी अजूनही आहे की एखादी कंपनी गेली तर ते नाटक जुनं सांगतात. ही चांगली गोष्ट आहे. आणि तिथे ज्यावेळी हा प्रयोग चालू होता आणि खेडेकर अर्जुन, आणि अगोदर आम्ही चर्चाच केली ना, म्हणजे काय बोलायचं हे प्रत्येकावर असतं. पण कधी, कारण कसं आहे माहिती आहे, नाटक केव्हा बरं होतं? समजा मी गेलो, मी माझी भूमिका केली म्हणून नाटक बरं नाही होणार. ज्यावेळी तो प्रवेश बरा झाला पाहिजे. अरे वा. प्रवेश बरा झाला की दोघांचं मोठे पण राहिलं. तिसरी गोष्ट असे, प्रत्येक प्रवेश जर चांगले होत गेले तरच नाटक चांगलं होणार. बरोबर. मी काय बोलणार आहे हे नाही बोलायचं आहे, पण कुठपर्यंत आपण जायचं आहे हे बोलायचं आहे. दुसरी गोष्ट, आता बब्रुवाहन आणि अर्जुन, आम्हा कलावंतांना माहित आहे ना कोण आहे, मुलगा आणि बाप हे नातं आहे. पण तिथे ते मान्य नाहीये, त्यावरून ते भांडण आहे ना. पण आपण पुन्हा एक लक्षात ठेवायचं की शेवटचा प्रवेश काय आहे, की ते नातं पुन्हा जुळतंय. मग का त्यानं लात मारली हे तो सांगतोय. हे तर आपल्याला माणसाला माहित आहे अगोदर. मग आपण प्रबोधन जर करतो तर ज्यावेळी विरोध करायचा आहे, तत्वानं करायचा आहे, पण शेवटी काय राखायचंय, शेवटच्या प्रवेशाला काय होणार आहे, शेवटच्या प्रवेशाला काय होणार हे राखायचं आहे ना. मग त्यामुळं ते नातं ठेवूनच विरोध करायचा आहे. म्हणजे थोडक्यात त्या समोरच्या व्यक्तिरेखाचा आदर करा आणि पुढे चला. म्हणजे नंतरचा जो प्रवास आहे तो सुखकर होऊ शकतो, नाहीतर समोरचा तुम्हाला अडचणी आणू शकतो. ते नाही. आणि पुन्हा कसं आहे, समोरच्याला अडचणी जाणून मुद्दाम, म्हणजे रेग्युलर नाटकात वैयक्तिक माझं सांगतोय, कोणावर मी आश्चर्य किंवा काय हे म्हणत नाही, मी कलावंत आहे. बरोबर. पण कुठूनही म्हणजे समय सूचक ठेवून एखादी गोष्ट अशी आहे, काही काही गोष्टी अशा घडतात आपल्या दशावतारी कला क्षेत्रात काही समोर त्यांना माहीतही नसतं, पण ते ज्यावेळी आम्हा कलाकाराला कळतं त्यावेळी सांभाळून न्यायचं असतं एकमेकांना. आपण आपल्याला तर दाखवण्यापेक्षा, तर कारण एकच आहोत ना आपण. बरोबर. तिथे जरी आम्ही वैरी असलो तरी आपलं कुटुंब आहे ना दशावतारी, मग ते कुटुंब राखायचं आहे. दुसरी गोष्ट, नाटक चांगलं झालं, जर नाटक चांगलं झालं तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण गावातून त्या जातो त्यावेळी चर्चा, म्हणजे आता तरी ते नाही करणार, आता जे आपली गाड्या आहेत, आम्ही म्हणजे गाड्यावर बसलो गेलो त्यावेळी चालत जायचंय, किंवा गाडी जाताना लोक नाटक संपलं की बघायला म्हणजे यायचे, म्हणजे चांगलं केलं असं बोलायचं ना, ते ऐकून समाधान वाटतं ना. ते चांगलं ज्यावेळी समोरून आपल्या समोर येतं त्यावेळी त्याचं कुठेतरी सार्थक होतं. नाहीतर आपण भूमिका केली, आपली भूमिका बरी म्हणणार एखादा म्हणणार, किंवा माझ्या आवडीत आहे तो चांगला म्हणणार ना, ते नाही. त्यापेक्षा नाटक चांगलं झालं मग तो आनंद जास्त आहे. तुम्हाला आता दशावतारामध्ये बिराड संस्कृती पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहे, म्हणजे कोण राहतच नाही, त्याचा परिणाम एकंदरीत काय जाणवतो का दशावतारात? नक्कीच खूप जाणवतोय तो. कारण आता साधनं झाली जातो हे बरोबर आहे, पण त्यावेळी सुद्धा हेच होतं की त्यामुळे चर्चा व्हायच्या दशावतारात. आता रात्री नाटक केलं, त्या नाटकाची जी चर्चा दुसऱ्या दिवशी व्हायची, त्या चर्चा बंद झाल्या ना. कारण ज्यावेळी पार्सेकर कंपनीमध्ये मी होतो, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगतोय की म्हणजे भीतीचं वातावरण कसं होत गेलं ते सांगतो. 2 वर्ष मी चिन्वणकर कंपनीमध्ये होतो, 3ऱ्या वर्षी मला पार्सेकर कंपनीमध्ये ठराव आला. त्यावेळी काही दादाच जबाबदार होते, पार्सेकर होते, त्यांनी ठराव केला. हे ज्यावेळी यशवंत काकांना कळलं, मला तिकडे ठराव आला, त्यावेळी ते बोलले, हे बघ उदय, तुला माझ्याकडे असणारा कलाकार आज मोठ्या कंपनीत जातोय, हा मला आनंद आहे. तू नको जाऊ म्हणणार नाहीये, मला हवा तरी नको म्हणणार नाही, कारण मला आनंद आहे की तू मोठ्या कंपनीत जातोय. पण ज्यावेळी मी पार्सेकर मध्ये ठरलो ना,
त्यावेळी दिग्गज कलाकार समोर होते. मी प्रशांत मिस्त्री त्या वर्षी नवीन, म्हणजे माझं ते 3रं वर्ष होतं. पण मनात खूप भीती होती, कारण कलाकार समोर मंगेश राणे हे सगळे म्हणजे ज्येष्ठ कलावंत होते. घरी बंधू असला तरी भीती होती ना, आणि नाही म्हटलं तरी 8-10 दिवस एवढी भीती होती की दादा समोर सुद्धा प्रश्न उभा राहिला, आता काय होणार. आणि एवढे घाबरलो आम्ही. प्रशांत मिस्त्री पण, आणि तोही नवीन होता ना, म्हणजे 8 दिवस. आणि त्यावेळी कसं एक चर्चा, यंदा कोण एक पार्श्वकर मध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये काय बघायला जी गर्दी व्हायची ना, तो नवीन आणलाय, तो दादाचा भाऊ आहे. आणि जर समजा माझी भूमिका बरोबर त्यांना आवडली नाही ना, तर कुठेतरी तो दादाला सुद्धा कमीपणा होणार. आणि खरोखरच ते आलेलं. आणि 7व्या काय 8व्या दिवशी दादानं नाटक काढलं, काल्पनिक प्रतिकात्मक. आणि त्या म्हणजे दादाची नाटक काढण्याची पद्धत म्हणजे बंधू म्हणून नाही सांगत मी, माझा भाऊ म्हणून, पण कलाकार कोण आहे त्याच्यावर उद्या काय दे केवढं द्यायचं हे ऍडजस्ट करून ना. आणि त्यावेळी आम्ही नवीन, मग आम्हाला अशी बाजूला दोघांना आधी सेपरेट प्रवेश, म्हणजे एक प्रेमाचा होता तो, आणि तिथे सक्सेस झाला. आणि त्यावेळी कसं होतं, विराट होतं मंदिरात, म्हणजे समोर पुन्हा हे बघत होते, ती भीती असायची ना. आणि तिथे सक्सेस झालं म्हणजे आता समाधान झालं, म्हणजे मला काय म्हणाला आता काळजी नाही, म्हणजे एक भीती असते. आणि त्या भीतीमुळे दडपण आलेलं होतं, आणि समोर कलावंताचं दडपण असतं. त्यामुळं मग काय भीती नाही, मग एक प्रवास चालू झाला, तो झाला. अलीकडे सुद्धा अशा चर्चा रंगतात की पूर्वीचं दशावतारामध्ये मालकांची जी शिस्त होती किंवा कलावंतांचा जे सौजन्य होतं ते वाखणण्याजोगं होतं. आज ही शिस्त कुठेतरी आपल्याला दिसत नाहीये. या बद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं झालं माहितीये, मी आता ज्या कंपनीत गेलो, म्हणजे मी काही सगळ्या कंपनी नाही, पण नाईक मोतेमाडकर, आरशेकर, वालावलकर, खानोलकर, चिन्मणकर, कलेश्वर, म्हणजे या कंपनीने मी जाऊन आलोय. पण त्यावेळी कसं होतं, जरी आता मी भूमिका केली, पण सकाळी आता वालावलकर मध्ये असू दे किंवा कुठल्या कंपनीमध्ये, आता पार्शेकर कंपनीमध्ये ज्यावेळी होतो त्यावेळी, म्हणजे मी नवीनच होतो त्यावेळी सांगतोय, दुसऱ्या दिवशीची जत्रा, त्या 3ऱ्या दिवशी तुळशीला, त्या दिवशी मालक सगळ्यांना बोलले, कलाकार मी ठरवलंय, धंदा माझा ठरवायला द्यावं लागता नाही, जे नाटक माझ्याकडे ठरवायला आले पाहिजे, हे त्यांचं वाक्य असायचं. हे केव्हा होतं, ज्यावेळी नाटक चांगलं होणार, कलाकार चांगले आहेत पण नाटक चांगलं होणार, त्यावेळी आपोआप नाटकं लागतात ना. मग तसंच प्रत्येक गोष्टीकडे शिस्त. आता नाही कंपनी असू दे किंवा बाबल नाही, बाबी आलं, जी भीती होती त्यांची, किंवा आता बाबी म्हणजे नालन भाऊ, त्यावेळी समोर नाही, मी फक्त वाटतं अशी एकच वेळ भूमिका केली आहे त्यांच्याबरोबर, त्यांचं ते मार्गदर्शन लाभलं. किंवा त्यांचं आता भूमिका कुठली अमुक नाटक मागितलं, त्यांनी सांगायचं तू घाबरायचं नाही, नाटक तू करायचं, तू करणार ते भूमिका कशी ती संपूर्ण सांगायची. एखादी नवीन भूमिका आली, पूर्ण शब्दान शब्द सांगायची, अशी करायची. पण समजा ते नाही केलं किंवा काहीतरी कोणाचं, माझं असू दे किंवा दुसऱ्या कलावंताचं, ते का केलं नाही, हा प्रवेश का केला नाही, हा विचारायचे मला, ती भीती होती. किंवा काही झालं तर ते झालंच पाहिजे, असे का झालं नाही. आता तशी राहिली नाही. आता काय म्हणजे तेवढं काय भीती म्हणजे काय विषय होतो, तो काय बोलावं ते कळत नाही. कारण काय झालं म्हणजे दोष कोणाचा नाही त्याच्या, पण शक्यतो अशी भीती असल्यावर माणसासमोर काय होतं, एक दडपण असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं नेतृत्व खंबीर पाहिजे, आणि नेतृत्व त्याचा मान कलाकार म्हणून आपणही राखला पाहिजे. पण आपण त्या 3 तासासाठी बांधील आहोत. बरोबर, 3 तासासाठी बांधील आहोत, अर्थात त्याला जे पोषक हवं ते आपण केलंच पाहिजे, ही भावना प्रत्येक कलाकारांना ठेवा. दशावतार म्हणजे आमच्या कोकणची संस्कृती आहे. दशावतार म्हणजे कोकणी माणसाचा श्वास आहे. म्हणजे देवा एवढी श्रद्धा तुमच्यावर आहे किंवा दशावतारावर आहे असं म्हटलं तर ते कदाचित वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे दशावताराला एक स्वतःची समृद्ध परंपरा आहे. याच लाल मातीतलं दशावतार जे आज तुम्ही अंगा खांद्यावरून मिरवत अनेक रात्री जागर करून खेळवताय. आणि या दशावतारामध्ये शब्द म्हणजे ब्रह्म. त्यामुळे तुमचे जे ठराव व्हायचे हे फक्त शब्दाने व्हायचे. आज हा शब्द म्हणजे ब्रह्म कुठेतरी ऱ्हास होतोय, कुठेतरी गडप होतोय असं वाटतंय. आणि कलाकारांवरचा मालकांचा विश्वास आणि मालकांचा कलाकारांचा विश्वास कुठेतरी हलतोय.
खरं आहे का होय? कसं माहिती वैयक्तिक आजपर्यंत आता मला 30 वर्ष झाली ते बंधू दादा कोणस्कर माझ्या अगोदर, पण अजून वैयक्तिक आम्ही दोघांचं सांगू शकतो की आम्ही करार म्हणून अजूनही दिला नाहीये. आम्ही एकदा शब्द दिला आणि अजूनही माहिती किंवा तो ठरावाचा शब्द असा नाहीये, पण ज्या धंद्यासाठी आपण ठरलो आता आमच्या वार्षिक रथा ठरलेल्या पूर्वीपासून आहेत बाबांपासून, त्या प्रत्येक मालकांना सुद्धा माहित आहे. पण त्याच रथा आमच्या म्हणजे आमची जत्रा, रामनवमी किंवा होळी या ज्या रथा आहेत, पण शक्यतो बाकी रथा आम्ही घेतच नाही. आणि मालक लोकांना पण माहित आहे, म्हणजे अजूनही विश्वास आहे त्यांचा की आम्ही कधी रथा घेणार नाही मध्ये. मग हा विश्वास, मग जोपर्यंत आपण आपला विश्वास ठेवतो तोपर्यंत करार करण्याची वेळ काय आपल्यावर तर आली नाहीये. नाही, पण खरं तर हे दशावताराचं संचित आहे तुमच्यासारख्या चांगल्या कलावंतांनी राखलेलं. शब्द हाच ब्रह्म. नाही. पण आज कुठेतरी ते कुठेतरी हळूहळू लोप पावताना दिसतंय. म्हणजे दशावताराच्या बाजामधला हा एक बाज आहे की आम्हाला बॉन्ड करावे लागत नाही, आम्ही शब्द दिला का तो अंतिम असतो. मग आज कुठेतरी हलतोय, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे म्हणजे हे पुन्हा सुरळीत होईल? नाही, काय ते कसं आहे माहितीये, शेवटी मालक हा पेशा वेगळा, कलाकार हा पेशा वेगळा, प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत. कधी कोणाची चूक आपण तर बोलू शकत नाही, ते बरोबर वैयक्तिक आहे. आपण एक पाळायचंय की आपली, मी आता माझं सांगू शकतो की ज्या दिवशी करार माझ्याकडे मागण्याची वेळ येईल त्यावेळी आम्ही यापासून लांब. शब्द हा म्हणजे कसं आहे, आणि आम्ही कलावंतही लोकांवर आहोत, रसिकामुळे आज रसिक आम्हाला वर घेत आहे, ते आम्ही टिकवणं महत्वाचं आहे. खूप सुंदर काही काही विषय तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी समोर येत आहेत. मुळात तुम्ही अजातशत्रू आहात, त्यामुळे कोणालाही न दुखवता तुम्ही फक्त तुमच्या मर्यादेतच बोलण्याचा प्रयत्न करताय. आपण अशी पाहावे आपण, ही जी उक्ती आहे ती तंतोतंत तुम्ही पाळून पुढे पुढे मुलाखत चालवण्याचा प्रयत्न करताय किंवा वाव देण्याचा प्रयत्न करताय. या सगळ्या गोष्टी आज दशावताराला तुम्ही म्हणतात की खूप चांगले दिवस आले. दशावतार आज आमचा प्रचंड म्हणजे जवळपास 80 पेक्षा जास्त कंपन्या प्रत्येक दिवशी नाटकं करतायत. अनेक लोक दशावतार प्रेमी होत आहेत. चांगले चांगले उपक्रम दशावताराच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि दशावतारामध्ये जसं ट्रिक्सिंग नावाचा ट्रेड आला तसा संयुक्त दशावतार सुद्धा नवीन ट्रेड आलेला आहे. आणि या संयुक्त दशावतारामध्ये जुगलबंदी, शाब्दिक जुगलबंदी, अभिनयाचा एक वेगळा सदाबहार किंवा गायन असेल, दादा कोणस्कर असतील, तुम्ही असाल, तुमचा जो पदन्य आहे ज्याला आपण लंगार म्हणतो, असे वेगवेगळ्या व्हरायटी त्यामध्ये दिसतात. पण अभ्यासांती असं लक्षात आलंय की तुम्ही संयुक्त नाटकापासून जरा थोडंसं अलिप्त होताना दिसतंय. याचं कारण काय? नाही, अलिप्त असं नाही, मी पण संयुक्त नाटक आम्ही करतो ना, काही विषय नाहीये. पण कसं आहे माहितीये, पहिली गोष्ट कुठलेही नाटक आम्ही आता 3 तास करतो, 3 तास ते मंदिरात, त्यावेळी 4 तास 5 तास सुद्धा अशी नाटकं व्हायची. किंवा जत्रा आता आहे, एखादी जत्रा करावी लागते, उजाडी करावी लागते. पण कसं माहितीये, संयुक्त नाटक शक्यतो माझं एक मी सांगतोय, मी बाकी कुठल्या विषयासाठी नाही, पण शक्यतो टाळटाळ करतो. 5 तास 5.5 तास ही जी नाटकं होत आहेत ते आपल्याला पटत नाही. त्याचं कारण आहे, कारण जी लोक आपल्या समोर प्रेक्षक वर्ग आलाय त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे शक्यतो. कारण कधी कधी असं होतं, आता लाजरी क्रिकेट म्हणजे मान्सून महोत्सव आम्ही बघितलेलं आहे की दुपारी 2 वाजता जागा मिळत नाही म्हणून लोक यायचे. 2 वाजता सुद्धा आलेले आम्ही बघितलेले आहेत लोक बसायला जागा, आणि ते नाटक 9 वाजता चालू व्हायचं रात्री. मग किती तास आपलं प्रेक्षक येऊन बसलाय याचा पण विचार करायचा आहे ना आपण. आणि 5 तास कसं आहे माहितीये, नाटक 3 तास पर्यंत बरोबर आहे. जेवढं नाटक वाढत होतं तेवढं ते नाटक म्हणजे कुठंतरी हे लोक पावत जातं ना. म्हणजे कसं आहे, एखादं 3 तास नाटक टॉप मध्ये चालणार ना, मग जेवढं नाटक वाढत जाते तेवढं म्हणजे लोक म्हणणार किती तास करतायत. असं झालं की मग त्याचा कुठेतरी त्या नाटकाचा रस जात. पण ह्याला जबाबदार रसिक आहे की तुम्ही? आता कसं आहे माहितीये, आपण कलावंत आहोत. मी काय म्हटलं, रसिक हे आपला आराध्य आहे. मग रसिक याचा अर्थ कसं आहे, आपलं दशावतार हे नाही म्हटलं तरी 4 वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षापर्यंत माणूस सुद्धा बघायला येतो किंवा 70-80 पर्यंत नक्कीच येतोय ना. मग लहानापासून सर्व जर जिथं आपल्याकडे आवडीनं बघताय, मग प्रत्येकाचे बघण्याचे विचार वेगळे आहेत ना.
आता लहान मुलं आहेत आम्ही भांडत राहिलो, समजा एक विरोध केला, ते काय त्यांना आवडणार? समजा एक लढाई बघायची असते ना, मग त्यांना जे पाहिजे ते प्रत्येक गोष्ट बघणारे असतात ना. मग आपण त्याचा विचार करायचा आणि लोकांना तर काय पाहिजे ते आपण द्यायचं, हाच विषय आहे ना. तुमचा आणि तुमचे बंधू दादाराणी कोणसकर यांचं जे पदांतर असतं, ज्याला लंगार नृत्य म्हणतो आपण, बरोबर. ते खूप सुंदर असतं. मग तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता किंवा कसं काय हे तुम्ही जमवता? नाही, प्रॅक्टिस असा विषय काही नाहीये. हा. कसं झालं, आता पार्शेकर मध्ये ज्यावेळेस मी ठरवलं होतं, पण मी नवीन होतो हा. ना, पण त्यावेळी कसं झालं, प्रभाकर पार्शेकर भूमिका करायची ना. हा. मग प्रभाकर पार्शेकर आणि दादा यांची ते युद्ध, किंवा बाबा कामत आणि दादा यांचं ते युद्ध असायचं. आता मी ठरल्यानंतर मी राजपात्राला होतो ना, मग समोर ती वेळ आलीच ना, आणि ते समोर बघितलेलं होतं ना. आणि काही गोष्टी कशा आहेत, आपल्या दशावतारात नजरेच्या खुणेनं बऱ्याच गोष्टी होत्या, हा, जे आम्हाला कळत नाही प्रेक्षकांना. ज्या नजरेच्या खुण्यात त्या एकमेकाची नजर बघणं हे खरं महत्व होतं. आणि त्यावेळी तेच होत की ज्यावेळी आपण सभेत असतो, समोरचा कलाकार म्हणजे त्याच्याकडे बघूनच आपल्या गोष्टी करायच्या. त्यामुळं त्यास मग आता म्हणजे खाली वार घ्यायचा आहे, मग नजरेवर असं केलं की म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, ते लक्षात आलं. आणि समोर अगोदर त्यांची बघितलेली होती, मग एकदा झालं की ते झालं. आणि किंवा समजा एकत्र नाही बसवली असाही विषय नाहीये. त्यावेळी जी बिराड पद्धत होती, त्यावेळी नाटक झालं की दुसऱ्या दिवशी तिथे मालक लोक त्यांना सांगायचे, त्याला पेटी आणि हे मृदंग उघडा आणि गाणी बसवायची आहे. गाणी काही नवीन नसायची, काही नवीनही कुणाची असायची, पण जरी दशावतारात जी वापरलेली आहे ती रोज म्हणायची. म्हणजे पहिले 8 दिवस हे आम्ही बघितलेले आहे आणि हे केलेलं आहे आपण. हा, केलेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिस सराव. कारण ज्या मंदिरात बिराड असायचं तिथे गेले, नाश्ता वगैरे करून गेलो की मालक स्वतः, प्रभाकर पार्शेकर असू दे, बाबल नाईक असू दे, नाथा नालंग असू दे, ज्या मालकांकडे गेलो ते त्याला पेटी आणि उघडायची आहे, काय जेवण करेपर्यंत ते जेवण करतायत, दुपारी 12 पर्यंत ते चालतं. म्हणजे एकमेकाचं गाणं आज काय हे म्हणणार, म्हणजे हा जो सराव असायचा. त्यामुळे काय व्हायचं, रात्री नाटकात ते गाणं बिनधास्त म्हणायचं ना. म्हणजे सराव खूप महत्वाचा आहे आणि तो आपण सुद्धा केलेला आहात. अलीकडे तुम्ही एक नवीन भूमिका साकारतात जी लोकांना खूपच आवडते आणि लोक तोबागर्दी करतात. अनेकदा तुमच्या गळ्यात मी हार बघतो, समोर चपलं बघतो, केळी बघतो, अर्थात वेतोबा, बरोबर ना? या भूमिकेबद्दल काय सांगा? म्हणजे एक वेगळा आनंद आहे. आम्ही तुम्हाला नेहमी राजाच्या भूमिकेने बघितलं, कधी शोकरसामध्ये रडताना बघितलं, कधी ते भिक्षपात्र घेऊन लोकांकडे भीक मागताना बघितलं. आणि ही एक वेगळी भूमिका आहे. राजाजी सामंत यांच्या संकल्पनेतून मांडलेला हा वेतोबा नक्कीच रसिकांपर्यंत तुम्ही पोहोचवला. या भूमिकेबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट सांगतोय, मी कलावंत जरी असलो तरी आता ही जी भूमिका मी साकार केली किंवा लोकांच्या मनात भावली, याला मी अजिबात मला काही हे घेणार नाही, अजिबात घेणार ते तुम्ही घेतलाच नाहीये पहिल्यापासून. नाही, ते नाही, पण याचं कारण सांगतोय. ज्यावेळी ते नाटक ठरलं आणि अचानक माझी भूमिका ती नव्हती, म्हणजे वेतोबा, अचानक बॅनर आला. ते त्या दिवशी नाटक नव्हतं आमचं, मी घरी होतो आणि बॅनर आला, वेतोबाच्या प्रमुख भूमिकेत उदय कोणसकर माझं नाव. आणि हे म्हणजे मालकांनी सांगितलं, राजासंग चर्चा झाली, भूमिका त्यांनी त्याची करायची. आता बॅनर म्हणजे जाहीर झाला, मग मी नाही म्हणू शकत नाही, बरोबर. पण त्यावेळी खूप दडपण आलं त्या भूमिकेचं. याचं कारण काय, त्या सिरियल चालू होती, मी काही सिरियल बघितली नव्हती, पहिलं सांगतो तुम्हाला. आता सिरियल दशावतार वेगळं आहे, पण शेवटी सिरियल लोकांनी बघितले, मग त्या दृष्टीनं लोक काहीतरी बघणार ना. म्हणजे खूप असं टेन्शन आलं त्या भूमिकेत. मग मी दादाशी संपर्क म्हणजे बोललो, कारण ही चर्चा असते ना आमची. दुसरी गोष्ट मध्ये भाऊ सत्तावराणे भासतो किंवा दादांचा मुलगा पोपू रामराणे, ही चर्चा केली किंवा कुठल्याही गोष्टीची आमची चर्चा असते. कारण आमच्या घरातून दशावतार असल्यामुळे आम्ही या कलेत आलो, याला कारण आमचं कुटुंबही आहे सगळं. मग म्हणजे आमची जी फॅमिली आहे ते प्रोत्साहन देत, त्यांच्याशी संपर्क साधला, कसं माहिती घ्यायची. मग त्यानंतर मी पुन्हा असा योगायोग आला, म्हणजे दशावतारी कलावंत ब्राह्मण समाज आबा भटजी म्हणून
ते मला एक दिवशी भेटले. सर म्हटलं जर बोलायचं होतं मला, पण कसं असतं ब्राह्मण सहज त्यांना माहिती नक्की नक्की हे असतं ना, नाही कुणाकडूनही घ्यावं. नाही. त्यांनी मला सांगितलं मी बघतो तुला फोन करतो, आणि स्वतः फोन केला त्यांनी पुन्हा. म्हणजे मी म्हटलं 2 दिवसांनी आरामशीर बघा, पण त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वतः फोन लावला. तर 2दा त्यांनी काहीतरी माहिती म्हणजे ती सांगितली. त्याच्यानंतर सांगतोय असं आहे, तरी मी माझं मन कारण कसं आहे, शेवटी कसं आहे, आता तर देवस्थान आहे, मग त्यावेळी कुठल्या ना गोष्टीचा काहीतरी म्हणजे कसं, एखादं माहीत नसलेलं नाही बोललं तरी चालेल, पण एखादं आपण बोलून गेलो आणि ते चूक असेल तर विपर्यास होऊ शकतो. विपर्यास होऊ शकतात. मग त्याच्यानंतर दशावतारी कलावंत नाना गावकर हे आमच्या बाबांबरोबर तिथे, म्हणजे एवढे कलावंत चांगले, त्यांच्याकडे मी त्यांची भेट घेतली पुन्हा. त्याचं कारण सांगतोय, कारण 2. एक तर ते दशावतारी कलावंत, दशावताराबद्दल माहिती आहे, आणि दुसरी गोष्ट ते गावचे मानकरी वगैरे आहेत, म्हणजे देवस्थानची माहिती आहे ना, आणि म्हणून त्यांच्याकडनं थोडी माहिती घेतली. त्यांनी काही माहिती सांगितली अशी. हे सगळं घेऊन मग मी तो पहिली भूमिकेचं दडपण होतं, आणि त्यातल्या त्या योगायोग बघा कसा, तो मेकअप मी करत असताना कुडाळला पहिला प्रयोग असताना सिरियल मध्ये काम करणारे माझे मित्र निलेश गुरव म्हणजे त्या सिरियल मध्ये काम केलंय ना, ते आलेले त्यावेळी. तरी पण मेकअप करता करता मी एखाद्या वेळी बोललो, म्हटलं कसं काय सिरियलला काय करत होते, कारण मी काय बघितली नाही ना. तर म्हटलं एखादं असं वाक्य ते मालवणी करायचे, पण म्हटलं सांगा असं कुठलं ते त्यांनी सांगितलं ते वाक्य, ते काहीतरी मालवणीत म्हणत होते, ते मी सुरुवातीला म्हणतो आता, पण ते शुद्ध म्हणतो असं. म्हणजे त्यांचंही मार्गदर्शन असं लागलं. आणि पहिली मनात खूप भीती होती, किती लोक स्वीकारतील, काय स्वीकारतील, पण ती सजावट नाही म्हटली तरी त्याला माफक झाली. उंची वगैरे म्हणजे काही जणांनी असं सांगायचं, म्हणजे की ज्यावेळी माझा बॅनर आला त्यावेळी आमच्या गावातले आहेत काही, ते फोन करून वगैरे किंवा ते माझ्या मिसेसला सांगू लागले, जरा त्यांना दाढ करत वेतोबा करायचा, म्हणजे तो बघितलाय ना असा. आणि तो शूट झाला, लोकांना तो आवडला. आणि दुसरी गोष्ट कसं, आता एक समाधान काय वाटलं त्या भूमिकेत, की एक सिरियलचा फायदा झाला, कारण सिरियल आल्यामुळं ते चित्र घरोघरी पोचलं. आता वेतोबा ही मंदिर म्हणजे आता समजा आरवलीला आहे, इकडे बऱ्याच जणांना माहित आहे, पण सर्वचकडे त्या माहित नसतं ना तेवढं. पण सिरियल झाल्यामुळे आणखी, आणि ती भूमिका आणि ती सेम दिसल्यासारखी लोकांना भासली, म्हणजे तो ते भाऊक झाले. त्यामुळे त्याच्यात आणखी म्हणजे खूप म्हणजे हे झालं, की आणखी एक समाधान कुठलं वाटलं, की आता तुम्ही म्हणालात केळी ठेवता हे ठेवता, ते मला म्हणून नाही, मग जर ते वेतोबाला म्हणून ठेवतात. मी त्यावेळी वेतोबा समोर ज्यावेळी प्रयोग झाला त्यावेळी सुद्धा सांगितलंय, ही जी भूमिका लोकांना भावते, काय माझं अजिबात श्रेय नाही किंवा मी मला मोठे पण घेणार नाही, त्या वेतोबाची कृपा, आपला आराध्य गणपती आणि इतर कलावंत किंवा लोकांनी दिलेला प्रोत्साहन, त्याच्यामुळे ती भूमिका लोकांना आवडली. म्हणजे दशावतारातला मेकअप आणि हा वेतोबाचा मेकअप याच्यामध्ये खूप फरक असतो. पूर्णपणे फरक आहे. म्हणजे नियमित तलवार घेऊन भांडणारा राजा जेव्हा हातामध्ये आता म्हणजे काही गोष्टी आता तिथे उभेच राहायचंय मला ना, हालचाल सुद्धा होत नाहीये असा विषय, पण ती लोकांनी स्वीकारली. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता सर सांगितलं, काही जणांनी तुमच्या सौभाग्यवतींना फोन करून तुम्हाला जाडप करा अशा प्रकारचे सल्ले दिलात, पण मला वाटतं मी काही वेळ तुम्हाला म्हणजे लहानपणापासून तुम्हाला आजपर्यंत बघतोय, पण तुमची ही देहयष्टी आहे. खरं तर दशावतारात गेल्यामुळे लोक जरा स्थूल होतात, जाडे होतात असं म्हणतात दशावतारामध्ये, आणि आम्ही ते बघितलेलं आहे. मग ह्याचं सगळ्याचं राज काय, रहस्य काय? नाही, ते कसं आहे माहितीये, आता दशावतार 6 महिने आम्ही दशावतार करतो, आता वाढलं, पावसातही होतं, पण विषय कसा आहे माहितीये, शेवटी उपजीविका आहे, दशावतार नाही, इतरही साधन आहेत. आता आम्ही शेती करणार, शेती करायचो, म्हणजे आता जरी मी गेलो तरी जरा तरी काम करायला दिवसात जाणार, किंवा पावसात पूर्ण शेती काम किंवा इतर या गोष्टी उपजीविकेसाठी करतो ना. त्यामुळे कसं आहे, व्यायाम चालू आहे ना, त्यामुळे बॉडी म्हणजे आहे तसं आहे. मी अजून मला तरी ते कारण वाटते, नाही काय सांगू शकत नाही, पण शक्यतो कसं पावसात आता कंटिन्यूस म्हणजे मी आता जेवढे दिवस असणार ते काही ना काही काम करत असतो, त्यामुळे व्यायाम चालू होतो.
आपण अनेक खलनायकांच्या समोर उभे राहिलात, अनेकांना राजा म्हणून पाणी पाजलं, अर्थात त्यावेळी नाटकाच्या भाषाप्रमाणे ते पाजावं लागतं, त्याला पर्याय नसतो. रावणाला रामासमोर हरावंच लागतं, रावण कितीही मातब्बर किंवा ज्ञानी असला तरी, कारण तो नाटकी बाज आहे. बरोबर. पण तरीही तुम्ही कोणाचे शत्रू कसं काय नाही झालं? कारण लोक म्हणतात, बऱ्याचदा या खुर्चीवर बसून तुमचे व्यवसाय बंधू म्हणाले की दशावतार ही मत्सराची कला आहे, दशावतार ह्यामध्ये मत्सर चालतो. तुम्हाला काय अनुभव? नाही असेल, पण शक्यतो काय आहे, आपण त्यापासून दूर राहायचंय. आणि आपण घरातून बाहेर पडलो दशावतारात. आता ज्यावेळी आपण घरी असतो, एखादं प्रत्येकानं समोर दडपण असतं, प्रपंच आहे, पण एक दशावतार एक क्षेत्र असं आहे की किती टेन्शनातून माणूस जरी बाहेर घराकडून एक वेळ पडू शकतो, कोण बरं नसेल किंवा काय त्या विचारात असेल. पण ज्यावेळी आपण दशावतारात कंपनीत येतो ना, पाऊल ठेवलं की ते वातावरण म्हणजे कुटुंब बघून असं वाटतं की ते विचार त्यावेळी दूर होतात. आणि कितीही विचार असले तरी ज्यावेळी आम्ही मेकअप करतो, लोकांसमोर ज्यावेळी जातो, त्यावेळी हे सर्व त्यावेळी विसरतो ना. मग त्या कुटुंबापेक्षा हे आपलं कुटुंब, सगळ्या गोष्टी जर विसरतात तर मतभेद करून काय उपयोग आहे त्याच्या? शेवटी आपण कुटुंबच आहोत ना, एकत्र आहोत. आपला प्रमुख हे मालक आहे, म्हणजे ज्या कंपनीत जसं त्या आहेत ना, मग आपण मालक आहेत, मग त्यांचाही तोच मान राखला पाहिजे. किंवा ते त्यांच्यानी आपण आता कलावंत, लहान मोठा कलावंत कोण, आम्ही कलावंत सांगू शकतो. लोक काही म्हणू दे किंवा मालक लोक काही असू दे ना, शेवटी सर्व म्हणजे कामगारापासून जे जेवण करण्यापासून हे सर्व प्रिय आहेत ना. मग आपण एक जर कुटुंब आहोत तर आपल्यात मत्सर ठेवून काय करायचं? खूप सुंदर विचार आपण या मुलाखतीच्या अनुषंगाने मांडला. पण मला वाटतं तुमचा किस्सा प्रत्येक दशावतारी कलावंताने जर गिरवला की माझं दशावतार मंडळ हे माझं कुटुंब आहे, त्यामुळे हेवे दावे वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून जर आपण एकत्र येऊन एखादा प्रयोग चांगला केला तर तो निश्चितच लोकांच्या आवडीचा विषय ठरू शकतो आणि तुमच्याबद्दल असणारी श्रद्धा सुद्धा द्विगुणित होऊ शकते. आपण मगाचपासून सातत्याने दादा राणी कुरसकर म्हणजे तुमचे बंधुराज यांचं नाव घेताय. आता आपण दादांबद्दल खूप चांगली शब्दसुमने उधळली, पण बऱ्याच वेळी दशावतारी नाटकामध्ये तुम्ही दादांचा पूर्णपणे खलनायक म्हणून पाडाव केलेला आहात. मग त्यावेळेचे दादा आणि वास्तव जीवनातले दादा काय फरक वाटतो? नाही कसं आहे माहितीये, आता पहिल्या ज्यावेळी नवीन भूमिका समोर करायच्या त्यावेळी ते वाटायचं ना, माझा मोठा भाऊ आहे त्या समोर काय बोलू मी, किंवा भीती वाटायची ना. म्हणजे एकदा झालं सुद्धा असं, पारशीकर कंपनीमध्ये पहिला माझा इंद्र होता, तो म्हणजे दानव होता, भांडायला आला, मी त्याला घाबरून चुकीचं बोललो त्याच्यासारखं, आणि मागे आले मंगेश्वरने सुद्धा दादा राणे, बोले असं काय तू दादा म्हणून घाबरायचं नाही ना, किंवा दादा चांगले घाबरायचं नाही, मी तिथे दादा नाहीये ना. मग ती भीती दूर झाली आणि समोर आता मग भीतीच नाहीये ना, आपला बंधूच आहे ना. पण पहिली भीती वाटायची ना, मोठा बंधू आहे. तसं काही विषय नाहीये, तो मार्गदर्शन बरंच लाभलं आणि तो एक आधार असतो. आता काय, आता बरेच कलावंत तयार झाले चांगले, म्हणजे अभ्यासू वृत्ती आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण त्यावेळेस तर कसं मोजकच दशावतार असायचं, 10 ते 12 कंपन्या असायच्या आणि सगळे कलाकार म्हणजे जो नवीन कोणी येतो असायचा त्याला भीती असायची ना. पण माझं तसं नाहीये ना, एकतर बाबांचं नाव, दुसरी गोष्ट दादा भाऊ, ही भीती. समजा मला म्हणजे एक सगळ्यात आपल्याला कोण नाही करणार, समजा माझ्याशी केलं तर माझा दादा आहे ना, मग तो एक आधार असतो ना. निश्चितच तुमच्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळावा, तर दादासारखा हे आता मात्र या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो. मगाशी बोलता बोलता तुम्ही विषय म्हटला की दशावतारामध्ये भीती असणं खूप गरजेचं आहे. अनेक दिग्गज कलावंत असतात, पण आज दशावतार बघताना काही जुने जाणते कलावंत सांगतात की दशावतारात अभिनय राहिलेला नाहीये. या वाक्याकडे तुम्ही कसं बघता? कसं माहितीये, दशावतार आता सगळ्या सुखसोयी आल्या, म्हणजे ऐकून माहिती आमच्यावरती वेळ आली, म्हणजे नाटक मी केलं, माईक शिवाय केलं, लाईट नसतानाही केलेलं आहे, म्हणजे प्रसंग आल्यावर. तर त्यावेळी लाईट वगैरे नव्हती ना, पत्त्यावर नाही, ते तुम्ही केलेलं नाही शक्य, ते मी नाही केलं.
पण अशी वेळ आली आहे, हा. नाही असं नाही. लाईट असून गेली कुठे तर बत्तेवर केलेलं नाटक आहे, हा. नाही असं नाहीये. हम्म. मग बत्तेवर केलेलं नाटक सुद्धा लोकांनी स्वीकारलंय, लोकांपर्यंत पोहोचलंय ना. आणि मला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांचं सांगतो, हम्म. म्हणजे जुने जाणते ज्यांचं मी प्रत्येकाची नावं आता घेत नाहीये, म्हणजे उदाहरणार्थ तुकाराम गावडे, बाळा भाट, पांडुरंग डांबरेकर, ओम प्रकाश, म्हणजे हे सर्व दादा वगैरे जेवढे ज्या ज्या कंपनीत पहिल्या होतो ते सगळे. हम्म. त्यांचं एक सांगणं काय असायचं, आता समजा मी गेलो प्रवेशाला उभं राहिलो, जर चुकलं तर मागे येऊन सांगायचं नाही, स्टेज कव्हर ही मेन. हम्म. विरोधाला आपण आहोत, मग समोरच्या त्या बघून विरोध करणार ना, बाजूला बघून विरोध करून काय उपयोग आहे. मग स्टेज कव्हर ही मेन. हम्म. स्टेज कव्हर करणं म्हणजे काय, कधी कधी आता नाही म्हटलं तरी आता बाबी झालं, हम्म. ज्यावेळी कणकवलीला स्पर्धा होती त्यावेळी स्टेजवर आम्हाला दाखवून सुद्धा लिहिलेलं होतं, हम्म. म्हणजे अगोदर असं रेषा म्हणून हे आपलं कव्हर आहे, ह्याच्या बाहेर जायचं नाहीये. हम्म. मग ते एक हे आहे ना, समोरचा आपण समोर तुमच्याशी मी भांडतोय, मी आता इकडे बघून भांडलो माईक पाहिजे म्हणून, ते नाही उपयोग. माईक ते काही सगळ्याकडे माईक चांगले भेटत नाहीये, ते काय शोकांती काही आहे आपली त्या गोष्टी आहेत. कारण कसं आहे, म्हणजे कुठे कुठे काय आवाज खाणारे सुद्धा भेटतात, आवाज बसतो पण असे असतात, चांगले असतात, मग काय तेवढा विषय येत नाहीये तो. पण विशेष करून भूमिका नाही, म्हणजे भूमिका दिसतच नाहीये ह्या लोकांच्या विधानाला तुम्ही म्हणजे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे खरं आहे का लोक म्हणतायत ते, की असं काही नाहीये? नाही असं नाहीये. लोक ज्यावेळी म्हणतात त्यावेळी लोकांचं आपण नाही म्हणू शकत नाही. कारण मी पहिलं तर म्हटलंय की रस त्यांच्यामुळे कलावंत आहोत. आता मी भूमिका करतोय म्हणून ती तर एखाद्या समोरच्या रसिकाला नाही आवडली तर वैयक्तिक मी त्यांना भांडणार नाही, मी त्याचे पाय धरणार, काही चुकलं असेल सांग हे मान्य करू शकतो. पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाय धरायला देतच नाही, उलट तुम्ही अंगावर जाताय, अशा घटना घडतायत. नाही ते काय जातं, मी तरी वैयक्तिक धावू शकत नाहीये. मी अजून शक्यतो मी शेवटपर्यंत ते कुणी असो ते मी विचारून, म्हणजे कोण नवीन असेल ना का, नवीन समजा असला तरी कसा प्रवेश करूया, मी आपण असं करूया, किंवा मला त्यांना विचारलं एक मी असं करून कसं होईल, त्या गोष्टी करायच्या आहेत ना. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, मी यंदा ते ब्रह्मपदार्थ नाटक काढलं. त्या नाटकामध्ये म्हणजे राणीचा आणि माझा प्रवेश आहे. नाटक म्हणजे मी माझा पुतण्या राम राणे कथा संकल्पना ते आम्ही म्हणजे काढलं. तरी पण त्यावेळी बोललो, त्यावेळी महेश धुरी तो म्हणजे एक कलावंतच आहे ना, पण मी त्याच्या अगोदरच आहे म्हणून असं नाही तो कसा रे प्रवेश करूया असं मी सुद्धा चर्चा केली. तो नाही तो असं केलं कसं वाटेल काका, हे कुठेतरी व्हायला पाहिजे हे बोलला. म्हणजे सांगायचं काय, एक कथालेखन नाटकाचं जरी आम्ही केलं तरी मी त्याला विचार त्याच्या सांगणीनं तो प्रवेश केलाय. म्हणजे तो बोलला बरोबर म्हटलं, असं केलं तर काहीतरी वेगळं वळण. म्हणजे याच गोष्टी आहेत ना. म्हणजे याचा अर्थ एखाद्याला म्हणजे जरी नवीन एखादा कलाकार आला तरी तो सुद्धा एखाद्याला सांगू शकतो, म्हणजे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात कलेमध्ये वादापेक्षा संवाद असणं गरजेचं आहे. आणि हे जर संवाद झाले तर निश्चितच चांगले दर्जेदार नाटकं या ठिकाणी सातत्याने येऊ शकतात. आपल्याला अनेकदा तुम्ही जे स्पीच मांडते ज्याला आपण स्वगत म्हणतो, ते स्वगत सुद्धा तुमचं छान असतं, विशेष करून पौराणिक भाषेचा त्याचा चांगला बाज असतो. मग हा अभ्यास एकंदरीत कधी केला? मी प्रथमच म्हणालोय आधी, काही गोष्टी खरी त्या रंगदेवतेची कृपा आहे. कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी आम्ही रंग लावतो त्यावेळी ज्यावेळी रंगभूमीवर जातो त्यावेळी जे आपल्या मुखातून येते ते सरस्वतीच बोलते, आपण नाही. पण असं बोलताना बघा आपल्याला एक वेळ डोईदड होते, बरोबर, तिथे होत नाही. याला कारण त्या रंगदेवतेची कृपा आहे आणि आपला आराध्य दैवत, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत आणि लोकांचा आशीर्वाद, या गोष्टी पाहिजे, त्याच्यामुळे होतं ते. आपण तर वैयक्तिक म्हणजे या भूमिका किंवा अभ्यास हा करावाच लागतो काही गोष्टी, किंवा आणि अभ्यासापेक्षा माझ्या मते जुन्या जाणत्यांचं मार्गदर्शन ना दुसऱ्यांना विचारून केलेलं ते खूप फायद्याचं आहे. म्हणजे तुमचं असं वाचन वगैरे काही नाही झालं का? नाही असं नाही, वाचाय तो त्यावेळी. मग तो कसा अभ्यास असायचा तो मला नाही त्यावेळी कसं म्हणजे आता तुमचे सगळे राजा इंटरनेटचाच अभ्यास करतात, त्यामुळे तुम्हाला वेगळं आणि माझं वेगळं होतं आणि त्यामुळे तो वाद
संवाद नव्हता, वादच दिसतात आणि मग त्याचे पडसाद नंतर प्रेक्षकांच्या माध्यमातून उमटत असतात मला. त्यावेळी कसं होतं, आधी बाबा दशावतारात होते, त्यामुळं बाबांकडे आमच्या ग्रंथ होते, कथाकल्प वगैरे जुने ग्रंथ होते. त्याच्यानंतर दादा आणि दुसरे 2 वर्षानं मी प्रवेश केला. मग ते वाचनाला वेळ कुठला असायचा त्यावेळी, म्हणजे सांगायचं तुम्हाला, आम्ही त्यावेळी भाष्यती करायचो आणि आमच्याकडे भाष्यती म्हणजे डोंगर भाग आहे, रानटी जनावर खातात, म्हणजे आम्ही राखायला जायचो, म्हणजे माच म्हणजे मी, आई, दादा असे म्हणजे 4 कडे किंवा काका असे जायचो. मग रात्री ज्यावेळी तिथे 9 9:30ला गेलो ना की तोपर्यंत 1-1.5 तास काय दिवा वगैरे लावून म्हणजे वाचायचं तिथे ते ग्रंथ. म्हणजे थोडक्यात दशावतारात सुद्धा वाचनाशिवाय पर्याय नाही, वाचन पाहिजे. आणि वाचनात बरोबर नाही म्हटलं तरी या दोन्हींचं मार्गदर्शन हे खूप आहे. तुम्ही ज्यावेळी विशेष करून संघर्ष करता तेव्हा म्हणजे दशावतारामध्ये संघर्ष 2 प्रकारे केला जातो. पौराणिक विषयाला पौराणिक विषयाची तोड देऊन संघर्ष केला जातो आणि दुसरा संघर्ष व्यावहारिक भाषेतून केला जातो, त्याला आपण व्यावहारिक म्हणतो. तुमचे जास्त संघर्ष हे व्यावहारिक असतात. ते कसं झालं माहितीये, पौराणिक असावं नाही असं नाहीये शक्यतो, पण व्यवहार म्हणजे काय, नाटक कुठले आहे. आपण ज्यावेळी एकमेकाशी कुठेतरी असू दे, तुम्ही किंवा इतर ठिकाणी आम्ही ज्यावेळी बोलतो, भेटतो, त्यावेळी आपण बोलतो ना, तोच विषय नाटकाचा भाग आहे ना. बरोबर, नाटकाचा भाग काय वेगळा नाहीये ना. दुसरी गोष्ट, पुराण कथेवर आपल्याला काय माहिती आहे, आधार, तो आधार घेऊन चालायचंच आहे. पण व्यवहार हा महत्वाचा आहे. तो प्रवेश कसा आहे, मग एखादा घरगुती प्रवेश आहे ना, एखादा घरगुती प्रवेश आहे, कुठला शोकरसिका भांडणाचा. आता भांडणात प्रकार आहेत ना, कुठेतरी बाप मुलाचाही भांडण होत आहे, बरोबर, एखादा दानव येऊनही भांडतोय, आता एखादा दानव येऊन भक्तीवर भांडतोय ना, देवतावरून भांडतोय तो. पण आपण देवतांचे ते भक्त आहोत ना, मग आपल्याला मोठे पण ठेवायचं आहे कुणाचं, देवतांचं. मग देवतांचा आणि भक्त हा व्यवहार ठेवून आपण चालायचं आहे ना त्या गोष्टी. आणि व्यवहारिक म्हणजे कसं झालंय तुम्हाला सांगतो, सगळे विलन आले, तुकाराम गावडे, एस कुमार टेलर, म्हणजे चांगले, पांडुरंग डांबरेकर. आणि पांडुरंग डांबरेकर हे व्यक्ती महत्व म्हणजे भारी, म्हणजे बऱ्याच जणांना माहीत आहे, म्हणजे जुने तर काय ते म्हणजे व्यावहारिक ज्ञानानं काढणारे. आणि ते 2 वर्ष माझ्या बरोबर होते आणि माझ्या समोर विरोधाला होते. त्याचा फायदा बराच झाला मला, कारण कसं एखादी भूमिका म्हणजे ते विरोधालाच असायचे ना, मग त्यांचं कसं होतं, आज आहे ते उद्या नाही, आज ही बाजू सुटली मग उद्या ते बाजूला जायचे, आणि ते बरेचसे पुराणापेक्षा व्यावहारिक जायचे. मग असे प्रत्येकाचे अनुभव घेत घेत आपण त्याचा म्हणजे अनुभव घेत चाललो, त्यामुळे ते होतं तसं नेमकं. आणि काही ठरवूनही काही करत नाही. जेव्हा तुम्ही आणि आता आपल्यामध्ये नसलेले पांडुरंग डांबरेकर काका एकत्र होता तेव्हा चर्चा वगैरे व्हायची का? नक्कीच नक्कीच चर्चा व्हायची. समजा आता भूमिका कुठली आली तरी काकाची भूमिका कशी करायची, कारण त्यावेळी त्यांनी कर्ण केलंय, मी अर्जुन केलंय त्यांच्या खानोलकर कंपनीमध्ये, निर्वळनाथ मंदिर मध्येच खानोलीचा केलेला होता. पण ते कसं त्यांना विचारूनच करायचं ना. तसा तुमचा ज्वाला जादूगार हा प्रयोग सुद्धा भलताच तुफान चाललेला होता मला वाटतं. हो, ते ज्वाला जादूगार, त्याच्यामध्ये सुद्धा तुमची भूमिका खूप मध्यवर्ती होती आणि तुमच्याबरोबर ज्वाला जादूगार जे विरोधामध्ये भूमिका करायचे अण्णा तुकाराम गावडे, त्या नाटकाबद्दल, म्हणजे ते काल्पनिक नाटक होतं, त्या नाटकाबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नाही, कारण कसं ते जादूगर म्हणजे भारीत खराच जादूगर वाटायचा. आणि ते जे काही त्या म्हणजे देवासमोर शेवटचा प्रवेश वगैरे बोलायचे, कारण कसं साधनूक होती, ती साधनूक करून घेतलेली असायची. म्हणजे हा एक बोधही आहे, दशावतार हा प्रबोधन आहे. म्हणजे त्यावेळी देवाला केव्हा, ज्यावेळी शेवटची वेळ आली की त्या देवाला बघून घ्यायचे नाहीत ना, बरोबर, कारण ती शेवटची जाण्याची वेळ. पण त्याच्यातून आपण दशावतार काय दाखवलं, तरी काल्पनिक असलं तरी दशावतार काय दाखवलंय की अघोरी विद्या किंवा या वाईट गोष्टी जेवढ्या आहेत त्या वाईट गोष्टींना आनंद सुख लवकर मिळतं, पण जाताना ते सर्व घेऊन जातं. खूप छान. हा उपदेश आपण करतोय, मग ते दाखवायचंच आहे ना. बरोबर. आणि दुसरी गोष्ट कसं, आता तुम्ही वेतोबा म्हटलं, आता मी काही वेतोबा नाहीये, बरोबर, पण भावनिक होऊन तिथे वेतोबा म्हणून पाया पडतात, ते माझ्या नाही ते वेतोबाचे. हे भाग्य आहे आमचं की म्हणजे दैवी तत्व अजूनही कलियुगात आहे.
हे तुम्ही त्याचा दाखवलं. प्रसार जर होतोय तर ते कुठेतरी भाग्य आहे आमचं. एका बाजूनं दशावतार चौफेर तुफान सुटलंय आणि दुसऱ्या बाजूनं काही गोष्टी आपण गहाळ करत चाललेलो आहोत. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की अभिनयाचा कुठेतरी जो सुगंध होता आपल्या दशावताराला तो नाहीसा झालाय, कारण नायक खलनायक येतात आणि माईकवरच बोलत बसतात तासनतास. त्यांचं जे काही जे वाचून आलेले असतात त्याच्यामध्ये ते सांगण्यात त्यांना धन्यता वाटते, त्यामुळे नाटक राहतं कंसात आणि यांचं नको ते सुरू होतं. आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत दशावताराला मारक ठरणाऱ्या, त्या जर गोष्टी आपल्याला चांगल्या घडवायच्या असतील तर कलावंत म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? मी कसं आहे माहिती, आता तुम्ही आता बोललात माईक धरून वगैरे, मी मगाशी म्हटलं की कधी कधी माईक प्रॉब्लेमही असतोय बरोबर, पण त्या सवयी बरोबर नाहीत माझ्या दृष्टीने. आणि पुन्हा काय आहे, आम्ही कलावंतांनी काय राखायचं, आपलं दशावतार कधी स्टेजवर होतं, कधी मंदिरात होतं, म्हणजे कुठे पण होतं. प्रेक्षक आमच्या समोरच असतो असं नाहीये, कुठे सुद्धा बघा हो. तुम्ही मागे पण असतो प्रेक्षक ना. बरोबर. मग आपण सगळ्या प्रेक्षकांचा विचार जर करायचा आहे तर आपला आवाज द्यायला पाहिजे म्हणून माईक असं काही नाही ना. मग त्या सगळ्या प्रेक्षकांचा आपण विचार करायचा, कारण आपल्या मागे पण असतोय, मग त्यांना पण आपण दिसलो पाहिजे ना. बरोबर. आपण आता मला सांगा, ज्यावेळी मंदिरात नाटक असतं त्यावेळी मंदिरात आता काही मंदिरात पण खांब वगैरे असतात मोठे ना, खांबाच्या मागे असतात, ती इकडे तिकडून बघत असतात ना, म्हणजे त्यांना दिसलंच पाहिजे ना. मग आपण एकाच जागी आहोत तिथे बोललो तर इतर समोरच्यांना दिसणार, इतरांना आपण कुठे दिसणार, ते भान राखलं पाहिजे. मग आपण जर लोकांच्या सगळ्यांच्या मनात द्यायला पाहिजे तर सगळ्यांना दिसलं पाहिजे ना. सगळ्यांना दिसलं पाहिजे म्हणजे स्टेज कव्हर करायचं आहे ना. हे खूप छान गोष्ट सांगितलं. अर्थात तुमचा तेवढा दांडगा अनुभव आहे आणि युवा कलावंतासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात, कारण राजा कसा असला पाहिजे हे आजच्या मुलाखतीतून लोकांना कळू शकतं. अलीकडच्या काळामध्ये अजून एक अशी ओरड आहे की दशावतारामध्ये अश्लीलता वाढत चाललेली आहे, जे जोक्स केले जातात, विनोद. आता मराठी साहित्यामध्ये विनोद दोन प्रकारचे आहेत, कमरेवरचा आणि कमरेखालचा. साहित्याला बंधन नसतं, पण तुम्ही म्हटलात दशावतार हे प्रबोधन आहे. मग हे जे अश्लीलता कुठे, म्हणजे दशावतार तुम्ही सुरुवातीला सांगितलं की दशावतार 2 वर्षाच्या मुलांपासून 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक जण बिनधास्तपणे बघता. आपण म्हणजे आजच्या जमान्यामध्ये टीव्ही समोर बसताना विचार करावा लागतो, पण दशावतारामध्ये बसताना विचार करावा लागत नाही, कारण आम्हाला 100% माहिती असतं आमचे कलावंत असे काही फाजील काहीतरी करणार नाही. पण आज कलावंतांकडून हे होतं, याच्याकडे कसं बघतं? शक्यतो ते होऊ नये, कारण ही जी कला मी मगाशीच म्हणालो, त्यावेळी व्यवसाय आपला किती होता, म्हणजे आमचे पूर्वी बाबा वगैरे आम्हाला माहित आहे ना, होळीपर्यंत होळीला संपवायचं दशावतार. मग आज दशावतारची आवड किती झाली, मग ती आवड जर टिकली पाहिजे. आता कसं आहे हो, ज्यावेळी आपण नाटक करतो त्यावेळी समजा एखादा कॉमेडी विषय असलो की हसतात लोक ना, पण याचा अर्थ नाही. माझं मत एक आहे की आम्ही कलावंतांनी काय करण्यापेक्षा आपल्याला जनमानसा म्हणजे असणारे लोक शक्यतो काही चर्चा करतात, त्याचा जर आम्ही कलावंतांनी विचार केला तर नक्कीच आपल्या सुधारणा बऱ्याच होतात. आणि मी शक्यतो तेच करतोय की आपल्याबद्दल कोण काय बोलतंय, म्हणजे चांगलं नाहीये, पण चांगलं काय बोललं तो विषय नाही, पण जर एखादं वाईट हे नाही बरं वाटत तुला, त्यानं ती शिवून का बरी नाही केली आहे, मग हे जर कोणाच्या मुखातून ऐकायला आलं ना तर ते उलट फायद्याचं असतं. फक्त काय घ्यायचंय, त्याचा राग धरायचा नाहीये, मग हे चुकतंय, मग त्याची सुधारणा करावी हा विषय आहे. पण तुम्हीच सांगताय ना की आम्ही रसिकांना हवं तेच देतो म्हणून. नाही, वैयक्तिक कसं आहे, इतर मी मगाशीच म्हणालो ना, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत. त्यावेळी आता मी म्हणजे अजूनही आम्ही घाबरतो. मालक ज्या कंपनीत आम्ही ठरतो, आता 1 वर्षाचा ठराव असला, मग त्या वर्षापर्यंत आम्ही त्यांच्याकडे मालक म्हणूनच बघणार. आम्ही ते सांगतील हा एखादं न ते योग्य नाहीये तर मी सरळ सांगणार हे नाही पटत आपल्याला. पण त्या 3 तासासाठी भूमिकेसाठी त्यांना जरी अभ्यास नसला, एखादा मला आता कलावंत नाहीये पण त्यांना जर सांगितलं तर ते आम्ही कलावंतांनी ऐकायचंच आहे. आता व्यवसाय म्हणजे जर ते कुठंतरी चुकीचं असेल तर नाही बा हे चुकीचं आहे ते मी करणार नाही हे मी सांगू शकतो. पण समजा एखादं चांगलं तर त्याचा आपण दुसरी गोष्ट कसं आहे, आता माझ्या कानावर एखादी गोष्ट आली समजा येते ना, असा कोणतरी म्हणतात
ते असं बरोबर नाही वाटलं. तर नाही, हा म्हटलं गप्प राहील आपण, पण आपण त्याचा अभ्यास करायचा. हे लोकांना आवडत नाही, पण आपण जे लोकांना आवडत नाहीये ते आपण करायचं नाही, त्याच्यापासून अलीच करायचं. खरं तर 2-3 वर्ष झाल्यानंतर शत्रू निर्माण करणारे कलावंत मी बघितले आणि 30 वर्ष या कला क्षेत्रात राहून अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही माझ्या समोर उभे आहात आणि निश्चितच हे आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. हे अजात शत्रू व्यक्तिमत्व कसं काय निर्माण झालं? नाही, निर्माण काही असा विषय नाहीये तो. मी तुम्हाला प्रथमच म्हणाले ना, दुसरी गोष्ट मी अजूनही पण ना, कोणीही असू दे नवीन कला, आता आमच्याकडं ज्यावेळी नाटकं असतात आमची वैयक्तिक, आता रामनवमीला काही होतं, नवीन कलाकार होते, म्हणजे शिकाऊ कलाकारांना सुद्धा आम्ही देतो ना. मग आता त्यानं आपल्याला नाटक चांगलं करून घ्यायचं आहे ना, मग तो आहे तसं पालन करायचं आहे. आपण मोठे हे दाखवायचं नाहीये ना, मग तो आपला समोर आहे, मग त्याच्यामुळे काही विषय नाहीये. आणि समजा एखादा शक्यतो कुठल्याही गोष्टीला, मग तो नाटक असू दे किंवा इतरही व्यवहारात असू दे, समजा माझा एक स्वभाव आहे, समोरचा तर माझा एक चुकलं तर मी चुकलंय म्हणे. समजा एखाद्या गोष्टीला चुकलं नसेल हे मला माहित आहे, तरी पण मी चुकलं म्हणतो, पण कुठेतरी ते थांबवावं, हा विषय असतो आपला. काही विषय नाही काही, कारण आपला कसं आहे, 10 माणूस असल्यावर आता 2-4 माणसं एकत्र झाली की कुठेतरी होतं ना, प्रत्येकाचे विचार भिन्न असतात, पण प्रत्येकाचे सांभाळून घ्यायचे आणि चालायचं ना. हे जीवन आहे ना आपलं. हे जीवन काय, हा प्रवास काय एकदाच आहे ना. दशावताराला तुम्ही बरंच काहीतरी दिलं, पण दशावताराने तुम्हाला काय दिलं? नाही, या दशावतारामुळं तुम्हाला सांगायचं म्हणजे या दशावतारी कलाक्षेत्रात बरंच मिळालं. याचं कारण सांगतो. या कलेत तर आम्ही आलो नसतो. समजा मी शिक्षण केलं असतं, कुठल्या तरी समजा नोकरी धरली किंवा इतर काही केलं असतं, आपली ओळख तेवढीच राहिली असती ना. या दशावतारामुळे आज एवढी ओळख आहे की आता आपण कुठं पण गेलो तरी कोणतरी म्हणजे ओळखीचे दाखवतात, ओळखीचे हात दाखवतात किंवा थांबतो, एकमेकाशी बोलतो. सांगायचं कुठल्या समजा सरकारी एखाद्या कार्यालयात वगैरे गेलो, नाही म्हटलं तरी कोणीतरी ओळखणारा असतो तिथे, ते ओळखतात. म्हणजे हे या दशावतारी कलेमुळेच ओळखलं गेलं ना, त्यामुळे बरंच मिळालं. या दशावतारी कलेत म्हणजे प्रपंच म्हणजे किंवा काही गोष्टी, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही, म्हणजे समाधानी यावं. आमचा वैयक्तिक आम्ही म्हणजे जन्मालाच आलो दशावतारावर आमच्या घराणं. म्हणजे बाबा त्यावेळी व्यवसाय किती होता, एक व्यक्ती आणि कुटुंब किती आमचं होतं, आम्ही 5 जण, म्हणजे 4 भाऊ बहीण, पुन्हा आते आमचे वगैरे, काकाची, एवढं कुटुंब. मग त्याच्यावरच जगलो ना. म्हणजे त्यावेळी जरी एवढं नसलं तरी इतर कामधंदा व्यवसाय, आमची शेती वगैरे होती ना. मग दशावतारानं आपल्याला खूप दिलंय, दशावतारामुळेच आम्ही आहोत ना. खूप सुंदर. दादा आणि तुम्ही, तुमचे बंधुराज बऱ्याच वेळी एकाच कंपनीमध्ये बघायला मिळतात, तेव्हा मात्र रसिकांची थोपा गर्दी असते. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही 2 वेगवेगळ्या कंपनीमध्ये आहात आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणता की बरं झालं तसं 2 कंपनी मिळावं, त्यामुळे एक कंपनी तो चालवते, दुसरी कंपनी माझ्यावर आहे. पुन्हा काय होतं आमचं माहितीये, दोन्ही एकत्र काय आम्ही राहू शकलो, आमचे जे रजा असतात ते एकत्र असतात. त्यामुळे पूर्ण बऱ्याच गोष्टी काही कसं होतं, म्हणजे बाकी काही रजा नाही, पण या वार्षिक 3 रजा असल्या तरी त्या 3 रजा आता ज्यावेळी देतो त्यावेळी आम्ही दोघेही नसणार. आणि आता कसं झालं, आता प्रत्येकाची नाटकं ही असतातच ना. आता हा दशावतारी नाटकं भरपूर झाली ना, त्यामुळे रजेच्या वेळी कोण भेटत नाही ना, तसं हा हे होतं. पुन्हा काय दोन्ही बाजूने होतात ना, मग पुन्हा लोक आवडीची नाटकं एकत्रच जातात ना, ती दोघे एकत्र असलो. त्यामुळे आवड आहे ती लोकांची टिकवणं हे महत्व आहे आणि ते तुम्ही अजूनही जपण्याचा प्रयत्न करताय. ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत असताना तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला या प्रवासामध्ये साथ कशी काय केली? घरची साथ खरीच मिळाली. त्याचं कारण सांगतोय तुम्हाला उदाहरण. आधी दशावतारातच घराणं म्हणजे बाबांपासून सांगितलं की हा व्यवसाय असा आहे. आता खानोलकर कंपनीमधील गोष्ट सांगतोय तुम्हाला. आदल्या दिवशीची कुसगावची जत्रा करून दुसऱ्या दिवशी हिरलोक जत्रा, पण ती हिरलोक जत्रा बंद असायची, त्यावेळी बंद होती. पण तिथे एक नियम आहे की तो पेटाला न्यायचा आहे, पूर्वंपर एका घरी न्यायचा आहे. तो काहीतरी ते पेज वगैरे देतात, ते आहे त्या देवाचा साक्षात्कार, म्हणजे काहीतरी बरी झालेली, त्यांना काहीतरी गुण मिळाला, मग तिथं तो पेटाला न्यावाच लागतो. मग ते नेऊन पुन्हा घरी जायचं, कारण देवस्थान ते बंद होतं. आम्ही घरी आलो.
घरी आलो आणि दुपारी 2 नंतर काहीतरी तिकडे जत्रा करायची ठरली. मालकांना त्यांनी सांगितलं. त्यावेळी फोन वगैरे वैयक्तिक नव्हते ना. मग अचानक जत्रा करायची ठरली त्यांची ना. आणि आमच्याकडे घरी ना होता फोन, एकाकडे होता, तो दिलेला होता. तिकडे मालकाने बाबा मिस्त्रीने फोन लावला, काही करून यायला सांगा. तर त्यावेळी तिथून वहिनी आमची म्हणजे दादाची बायको चालत आमच्या घरी आली. कारण दशावतार म्हणजे काय अनुभव असतो तो बघा. ते आमचा म्हणजे तिकडे नाटक आहे त्यात सांगू शकली असती ना, मी आता तिकडे कुठे जाऊ शकते. ती घरी आली, मला उठवलं आणि त्यावेळी वाजलेले किती 5 काही किती वाजून गेलेले. म्हणजे एसटी येते बस ती गेलेली आणि ती बोलली असं आईने आणि माझ्या बायकोनं उठवलं मला. उठाता मी झोपलेलो. त्याला नाटक लागले, बोलवले तुम्हाला. मी उठलो म्हणजे नाहीतर कोणीतरी म्हटलं असतं आता कुठे जाणार, गाडी वगैरे काही नाही ना. मी तिथून पायी चालत 5 किलोमीटर आलो भालावलला आलो. तिथूनही गाडी शेवटची गेली. मग ते बाई होती ती म्हणजे भाड्याची, ती येऊन बांद्यात आलो. बांद्यातनंही गाडी तुटली. मग तिथून बाईक केली सावंतवाडीत आलो आणि सावंतवाडीतनं शेवटची गाडी होती ती एसटी भेटली. कुडाळला आलो आणि कुडाळमध्ये गेलो. म्हणजे सांगायचा हेतू हा की दशावतार काय, या दशावतारी कला क्षेत्रात किंवा कुठे असू दे आता म्हणजे ज्या लोकांची आवड आहे ना, मग त्या धंद्यासाठी जाणं महत्वाचं आहे. आणि हा सपोर्ट बराच केला आणि प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट आहे ना. आणि आपल्या कुटुंबाचा सपोर्ट नाही तर कुठलीच गोष्ट साध्य होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आज एक अजातशत्रू राजा म्हणून आज लोकांच्या हृदयामध्ये राज्य करता. यामागे तुमच्या परिवाराची खूप मोठी नक्कीच मोठी त्याने योगदान दिलेलं आहे. तुम्ही सुरुवातीपासून म्हटलात की तुमचे आजोबा दशावतार करायचे, त्यानंतर तो वारसा तुमच्या वडिलांनी चालवला. वडिलांचा वारसा जपत तुम्ही दोन्ही बंधू दशावतारामध्ये आज या मुक्त प्रांगणामध्ये मनसोक्त विहार करत आहात. अनेक चांगल्या भूमिका तुमच्या दोघांमुळे रसिकांना चालता येत आहेत. यानंतरची पिढी दशावतार येणार का? आधी पहिले सांगते, येणार की नाही येणार हे कोणी सांगू शकत नाही. याचं कारण सांगतोय कसं ते. आता बघा योगायोग कसा असतात. तो ज्या वर्षी आमचे वडील गेले त्याच वर्षी योगायोग बघा कसं असतात. दादा मुंबईला नोकरी आणि नोकरी सोडून तो गावी त्याच वर्षी आला आणि तो बोला मला दशावतार करायचा. म्हणजे योगायोग असतो. जर व्हायचं असं नाहीतर त्या वर्षी जर तो आला नसता आणि ती घटना घडली असती मग आपल्याला दशावतारात आधार नव्हता ना. बरोबर. आता बाबा असताना दादा गेले दशावतारात, मग त्यांच्यामुळे मी आलो. ह्या गोष्टी आहेत. आणि आता कसं येणार नाही येणार हे सांगू शकत नाही. कारण कसं आहे दशावतारात भूमिका माझा बंधूही करतोय. आता मे मध्ये नाटक आहे या वर्षी दशावतार ते बसवतात. राम राणे दादाचा मुलगा ते पण काम करतात. दादाच्या मुलानं स्त्रीपात्रही केलेलं आहे दशावतारात, राजपात्रही केलेलं आहे. त्यामुळं भूमिका करतात. आता येणार नाही येणार हे काय परमेश्वराची. म्हणजे तुम्ही खूप चांगलं व्यवहारिक बोलता ना, हे मला आता अनुभवायला आलं. तुम्ही खूप छान व्यवहार करू शकता. म्हणजे याच्यानंतर मी काय प्रश्नच विचारू शकणार नाही. येणं त्याच्या हातामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आजपर्यंतचा अनेक प्रवास आपण तुमचा बघितला. तुमच्या आयुष्यातली तुम्हाला आवडणारी व्यक्तिरेखा कोणती? म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणती भूमिका तुम्हाला आवडली? भूमिका कसं माहितीये, भूमिका बऱ्याच केल्या. आता कसं आहे प्रत्येक भूमिकेला लोकांनी मी न्याय दिला असेल किंवा समोरच्यामुळे तो देता आला त्यामुळे लोकांना त्या भावल्या. पण आता सांगायचं म्हणजे सांगते, मगाशी तुम्ही बोलून दिला की परशुई भूमिका ज्यावेळी स्वामी समर्थ नाटक पहिला माझे बंधू दादा कोणस्कर यांनी ते काढलेलं नाटक स्वामी समर्थ आणि त्यात परशुई भूमिका माझी होती. सांगायचं म्हणजे बांदा या गावी ना ते नांदरकर कुटुंबीय आहे. अजूनही ते सगळे मला परशु म्हणून हाक मारतात. कारण बांद्यातून 4-5 वेळा प्रयोग झालेला त्या. ती भूमिका म्हणजे माझी तशी नाही. त्या नाटकात जेवढ्या भूमिका होत्या म्हणजे विलास तेंडुलकर, प्रशांत मिस्त्री, शंकर मोरे, दादा कोणस्कर किंवा बाबा कामत, गवंडे, स्वामी म्हणजे ते एक नाटक कसं बसलेल्या पद्धतीत झालेलं. एकदा म्हणजे प्रत्येक शब्द बसलेले होते
आणि खूप प्रयोग झाले ते. आणि त्यामुळे खूप दशावताराला कलाटणी त्या नाटकाने मिळाली. निश्चित आपण म्हणजे रसिकांची कलाटणी. नाही, आपण खरंच त्या नाटकामध्ये त्या टीम मध्ये असणाऱ्या सर्व कलावंतांचं या ठिकाणी कौतुक करूया. आता तुम्ही नायक म्हणून सध्या कंपनीमध्ये कार्यरत आहात. भावी पिढीला काहीतरी बोध देण्यासाठी की राजा कसा असला पाहिजे, काय काय त्यांच्याकडे असलं पाहिजे म्हणजे तो उत्तम नायक होईल. भलेही अजातशत्रू नसेल तुमच्यासारखा, पण तो नायक म्हणून त्या ठिकाणी पात्र ठरेल. कसं आहे, नायक ही भूमिका म्हणजे राजपात्र करणारा आणि त्याचा संपर्क सगळ्याशी येतो. हा. संपर्क त्या व्यक्तीचा सगळ्याशी येतो. आता एखाद्या प्रत्येकाची देहदृष्टी किंवा हे त्याच्या मिळालेली देणगी आहे, त्याच्यावर आपण काहीच करू शकत त्याच्यावर नाही. आपण काही करू उंची, शकत जाडी. नाही. ते काही प्रत्येकाला मिळालं. पण आज लोक बघा, तुम्ही उंचीनं कमी असणार त्याला सुद्धा लोक स्वीकारतात. जे अगोदरचे कलावंत होऊन गेले ना, नक्कीच. उंचीनं कमी, पण ते जर रावण गेले तर रावण म्हणून त्यांना स्वीकारलं, कारण त्यांना आपल्या अभिनयानं आणि भाषा शैलीनं सिद्ध केलं. बरोबर. आणि ते लोक आपले रसिक आपले नक्कीच स्वीकारतात ना. मग प्रत्येक कलावंतानं काय आहे, अभ्यास करायचा आहे, वाचन हे पाहिजे, माहिती पाहिजे. म्हणजे आता काही पर्याय क्षणात मिळवू शकतात आता. पण कुठली माहिती घेतल्यानंतर माझं एक मत आहे की प्रत्येक जे कलावंत आहेत आपल्या टीम मध्ये, आता 8 ते 9 असतात ना, मग एकमेकाच्या सल्ल्यानं चालणं ही आधी पहिली गोष्ट. आपल्या समोरचा समजा नाही ऐकला तर तो विषय वेगळा आहे, पण प्रत्येक भूमिका साकारत असताना माझा प्रवेश आता समजा तुमच्या समोर आहे ना, हा कसा करूया प्रवेश. दुसरी गोष्ट, बऱ्याच गोष्टी आधी दुसऱ्याकडून काढून घ्यायच्या. आपल्याला तरी माहित असतं, तुम्ही सांगा असं करूया का, कशाला, आपल्याला एखादं माहित आहे पण आपण जे म्हणतोय त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, मग ते चांगलं होऊ शकतं. त्यामुळं कलावंतानं काय आहे, तो कमी आहे तो जास्त नाही, प्रवेश कुठून नाही, मग तो आपला सेवक, समोरचा सेवकाचा प्रवेश आहे ना, सेवकाला प्राधान्य देऊन चालायचं आहे. तुम्ही सांगा तसा करूया. तो सेवक असे ना का, तो कसा करूया, किंवा एकत्र समोरचा सेवक आहे किंवा कॉमेडी, काही लोकांना द्यावंही ना. एखाद्या ना, आता समजा राजा समोर एखादा कॉमेडी कोणीतरी येतो, आता जिथे राजा आहे तो कॉमेडी तर काही ऐकून घ्यायचं नियमाप्रमाणे, पण त्या कधी कधी टाळायच्या आहेत, आम्ही सुद्धा. याचं कारण काही लोकांना ते ऐकण्यासाठी असतात ना. आता कुठेतरी कसं असतं, आम्हाला कॉमेडी पाहिजे. आता कॉमेडी पाहिजे याचा अर्थ इतर नको असा नाहीये, तो आपण लावून घ्यायचा नाही. आता कॉमेडी पाहिजे ना, मग त्यांना कॉमेडी द्यायला पाहिजे. पण मी सांगितलं ते की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची काय पाहिजे ते द्यायचं लक्षात आपल्या आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दुसरा मुद्दा सांगितला की सगळ्यांबरोबर तुमचं वागणं चांगलं हे मान अजून नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, मी आता सांगितलं ते माझं वैयक्तिक की भूमिका ही झाली ही मी करण्यापेक्षा कशी करता येईल याचा विचार करणं महत्त्वाचं. किंवा एखादी गोष्ट आपल्यापेक्षा, आता मी जरी आलो समोर एखादा कलावंत कोणीतरी आले, ही भूमिका कशी करू, मी तर अजून विचारतो. आपल्यापेक्षा आता कंपनीत आहेत ते नको, एखादं आता रेग्युलर, आता कुठली नवीन नाटक काढली सोडा, पण एखादं जुनं नाटक मागितलं तर आता काय करायचं, मग तो प्रवेश कसा करायचा. समजा आता आपल्या कंपनीत कसे असणाऱ्या कलाकारांनी ते केलेलं नसेल नाटक ना, तर त्याला तेवढा अनुभव नसतो ना. बरोबर. मग एखादा कोणीतरी, आता काही सुविधा झाल्या, फोन वगैरे झाल्या, मग ही भूमिका कोणी केलेली आहे त्याला फोन करायचा किंवा त्याच्याशी संपर्क साधायचा. आधी दुसरी गोष्ट कशी, काही कुठली गोष्ट झाली तरी आधी दादाला मी फोन करतो ना, जर एखादी माहित नसेल तर हे कसं आहे, किंवा आता दुसरी अमुक आहे तर त्याला फोन केला, तू भूमिका केलेली कशी आहे, ही माहिती घेण्यात, कमीपणा घेण्यात अगोदर, म्हणजे आपण त्यावेळी लोकांसमोर जातो त्यावेळी कमी होण्यापेक्षा पडद्याच्या मागे कमीपणा घेऊ आपण पुढे जाणं हे महत्व मोठं होऊ शकतं. निश्चितच खूप चांगला तुम्ही या ठिकाणी विचार आमच्या तरुण युवा पिढीला दिला की समोर जाऊन कमी होण्यापेक्षा पडद्यामागे कमीपण घेतलेलं नेहमी चांगलं.
आपण बराच वेळ या ठिकाणी चर्चा करतो, त्या अनुषंगाने अनेक गोष्टी तुमच्या जाणून घ्यायला मिळाल्या. राजा एका दिवसात कधी मोठा होत नाही, त्यासाठी आयुष्याच्या अनेक रात्री खपून घ्याव्या लागतात, स्वतःला गाडून घ्यावं लागतं, प्रत्येकाशी संघर्ष भोगावा लागतो. मग ते 5 किलोमीटर चालणं असो, नाहीतर भाड्याच्या गाडीनं कुणापर्यंत जाणं असो, रात्री अपरात्री झोपणं असो, किंवा माझावर वाचन करणं असो, कोणालाही म्हणजे आपल्यापेक्षा वयानं लहान असेल किंवा मोठं असेल त्याला विचारणं असो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा या ठिकाणी अजातशत्रू उदय राणे कोणस्कर निर्माण होतात. आपण या ठिकाणी आलात, प्रचंड वेळ तुमचा आम्ही घेतला आणि तुम्ही खूप छान मोकळेपणाने व्यक्त झालात. काही प्रश्न विचारणं खूप गरजेचं होतं, कारण आपल्याला लोकांची यशाने पादाक्रांत होणारी शिखर दिसतात, पण त्या शिखराच्या खाली नेमकं काय आहे हे लोकांना समजत नाही, आणि तेच देण्यासाठी हा आमचा अट्टास हा प्रयत्न होता. 1 वर्षाने का असेना आपण आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अगदी वयाच्या 100 पर्यंत तुम्हाला दशावतारामध्ये अभिनय करण्याची संधी मिळो, तुमची चांगली नाटकं लोकांच्या रसिकांच्या भेटीला येवो, आपला भूमिका नेहमीच अजरामर हो, आणि दशावताराचा जो इतिहास आपण लिहिला आहात तो नेहमीच सुवर्ण हस्ताक्षराने तुमच्या कुटुंबाचं नाव या दशावताराच्या इतिहासामध्ये आजन्म रेखाटलं जाईल असा आशावाद व्यक्त करतो. आपलं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आपल्याकडून अशीच रंगदेवची सेवा घडो ही प्रार्थना करतो, आणि या ठिकाणी आपण थांबतो. मनपूर्वक आभार आणि लक्ष शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद.